Now, today we are going to start multi-threading. Multi-threading चालू करतो. Before starting multi-threading, can anybody explain what is multitasking? Multitasking काय असतं सांगा मला. मल्टीटास्किंग रिअल लाईफ मधली कन्सेप्ट आहे. म्हणून विचारते मी तुम्हाला व्हॉट इज मल्टीटास्किंग? Doing multiple tasks at the same time. बरीच काम एकदम करायची याला मल्टीटास्किंग म्हणतात. Multitasking means you can do multiple operations at the same time. Similar to that, in Java, multi-threading concept is there. Multi-threading ची definition अशी येते. Multi-threading is a conceptual programming paradigm in which a single program or single process is divided into two or more sub-processes. म्हणजे एक प्रोग्राम किंवा एक प्रोसेस दोन तीन सब प्रोसेस मध्ये डिवाइड केलं जातं. एक प्रोग्राम किंवा एक प्रोसेस 2-3 सब प्रोसेस मध्ये डिवाइड होतात आणि त्या सब प्रोसेसेस सायमल्टेनियसली रन होतात. So ते तिथे त्याचे डेफिनेशन आहे. इट इज अ कन्सेप्च्युअल प्रोग्रामिंग पॅराडिगम मीन्स इट इज अ प्रोग्रामिंग पॅराडिगम इन विच सिंगल प्रोग्राम or single process is divided into two or more sub-program that run concurrently. म्हणजे एका प्रोग्रामचे छोटे छोटे सब प्रोग्राम तयार होणार आणि ते कनकरंटली रन होणार, सायमल्टेनियसली रन होणार. त्याला म्हणतात मल्टीथ्रेड. ठीक आहे. जसं मी एक एक्झाम्पल सांगते. समजा आपण जावाचा प्रोग्राम तयार केला. वी क्रिएट अ जावा प्रोग्राम, वी रन दॅट प्रोग्राम. देन व्हॉट हॅपन, वन प्रोसेस इज क्रिएटेड. तुम्हाला हे माहितीये की मला सांगा आपल्या पीसीला किती प्रोसेसर असतात? आपल्या कम्प्युटरला प्रोसेसर किती असतात? हाऊ मेनी प्रोसेसर्स आर देअर? हाऊ मेनी प्रोसेसर्स आर देअर? एकच प्रोसेसर असतो आपल्या पीसीला. प्रोसेसर एकच असतो पण त्याला कामं भरपूर असतात ना. सो इन ऑपरेटिंग सिस्टीम देर इज अ कन्सेप्ट ऑफ प्रोसेस क्यू. प्रोसेस क्यू ची कन्सेप्ट असते. मग ती प्रोसेस क्यू मध्ये काय असते, तर जे काही तुमच्या मशीनमध्ये जेवढ्या प्रोसेस चालू होतात त्या सगळ्या त्या प्रोसेस क्यू मध्ये ठेवल्या जातात. आणि मग तो एक सिंगल प्रोसेसर असतो ना, तो ती एक 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 प्रोसेस एक्झिक्यूट करत असतो. थोडी पहिली प्रोसेस, थोडी दुसरी, थोडी तिसरी प्रोसेस. डायग्रामॅटिकली जर बघायचं म्हटलं ना, तर आपण असं म्हणू शकतो की समजा की हा एक प्रोसेसर आहे. हा दिस इज प्रोसेसर. ओके. अँड दिस इज प्रोसेस क्यू. यू कॅन से दिस इज प्रोसेस क्यू. ही प्रोसेस क्यू झाली पीक्यू मध्ये. हा. आणि हा आहे प्रोसेसर. सो व्हॉट हॅपन वेन एव्हर एनी प्रोसेस स्टार्ट इन युअर मशीन, कुठली पण प्रोसेस तुमच्या कॉम्प्युटरमध्ये चालू झाली तर ती प्रोसेस या प्रोसेस क्यू मध्ये आणली जाते. समजा ही पहिली प्रोसेस आली, ही दुसरी प्रोसेस आली, ही तिसरी प्रोसेस आली, अशा सो ऑन सगळ्या प्रोसेसेस इथे या प्रोसेस क्यू मध्ये येतात. मग हा प्रोसेसर काय करतो, आधी थोडी पहिली प्रोसेस एक्झिक्यूट करतो. आपण काय म्हणतो की आमच्या कॉम्प्युटरमध्ये सगळं एकदम चालू आहे. समजा आम्ही वर्ड ओपन केलं, एक्सेल ओपन केलं, पॉवर पॉईंट ओपन केलं, कमांड प्रॉम्प्ट ओपन आहे, इक्लिप्स ओपन आहे, खूप सारे एकदम ओपन आहे. मग काय म्हणतो आपण की हा आमच्या कॉम्प्युटरमध्ये, आमच्या लॅपटॉपमध्ये सगळं एकदम चालू आहे. पण ऍक्च्युली तसं नसतं. त्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत ना त्या प्रोसेस क्यू मध्ये टाकलेल्या असतात आणि प्रोसेसर काय करत असतो की ह्या प्रोसेसेस वन बाय वन एक्झिक्यूट करत असतो. तो स्विचिंग करत असतो. थोडी पहिली प्रोसेस, मग दुसरी प्रोसेस, मग तिसरी प्रोसेस, मग चौथी प्रोसेस, परत पहिली, दुसरी, तिसरी. द प्रोसेसर इज कंटिन्युअसली स्विचिंग अमंग द प्रोसेसेस. बट ते स्विचिंग इतकं फास्ट असतं की आपल्याला वाटतं सगळं एकदम झालं. पण तसं ऍक्च्युली नसतं. ऍक्टिव्ह प्रोसेस ऍट अ टाइम एकच असते. ठीक आहे. मग हे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये असं वर्किंग असतं की आपल्या कॉम्प्युटरला एक प्रोसेसर असतो. मग त्याच्याकडनं कामं करून घेण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम ही प्रोसेस क्यू मेंटेन करते. ज्या प्रोसेस ओपन होतात त्या प्रोसेस क्यू मध्ये जातात आणि प्रोसेसर एक 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 त्यांना एक्झिक्यूट करतो. हे असं काम होतं. मग आता समजून झालं की तुम्ही एक जावाचा प्रोग्राम तयार केला आणि तो रन केला. आतापर्यंत आपण जावाचे प्रोग्राम तयार केलेत, रन केलेत. सो वेन यू रन द जावा प्रोग्राम इट क्रिएट वन प्रोसेस ओनली. म्हणजे जेव्हा तुम्ही जावाचा प्रोग्राम रन करता एकच प्रोसेस तयार होते. म्हणजे समजून झालं की मी एक जावाचा प्रोग्राम रन केला, हा तो प्रोग्राम आहे. त्यांनी एकच प्रोसेस तयार केली, जे लिहिते मी, एकच प्रोसेस तयार झाली. मग जेव्हा आपल्या प्रोसेसर आपल्या प्रोग्रामकडे लक्ष देईल तेव्हा आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. पण किती प्रोसेस तयार झाल्या? एकच. एक प्रोग्राम रन केला की एकच प्रोसेस तयार. पण जर प्रोग्राम मल्टी थ्रेडेड असेल आणि तुम्ही तो प्रोग्राम रन केला तर एक प्रोसेस चालू होत नाही, खूप साऱ्या प्रोसेसेस चालू होतात. म्हणजे जर प्रोग्राम मल्टी थ्रेडेड असेल तर एक प्रोसेस चालू नाही होत,
खूप साऱ्या प्रोसेसेस चालू होतात. म्हणजे एका प्रोसेसच्या आता जसं छोटे छोटे सब प्रोसेस चालू होतात अशा छोटे छोटे. प्रोसेस एकच असते, आपण एकच प्रोग्राम रन केलेला असतो, प्रोसेस त्याच्यात एकच तयार होते, पण त्या प्रोसेसमध्ये पण छोटे छोटे सब प्रोसेस तयार होतात. मग हा प्रोसेसर काय करतो, जेव्हा आपल्या प्रोग्रामचा नंबर येतो मग तो आपल्या ह्या सब प्रोसेस एक्झिक्युशनला घेतो. ही पहिली सब प्रोसेस, मग ही, मग तिसरी, मग चौथी, असं सो ऑन. ह्यांचं सायमल्टेनियस एक्झिक्युशन करतो. म्हणजे जेव्हा मल्टीथ्रेडेड प्रोग्राम रन होतो, वेन मल्टीथ्रेडेड प्रोग्राम रन, इट स्टार्ट मल्टिपल फ्लोज ऑफ एक्झिक्युशन. एक्झिक्युशनचे खूप सारे फ्लो चालू होतात. अँड दॅट ईच फ्लो इज कन्सिडर्ड ॲज अ थ्रेड. त्या प्रत्येक सब प्रोसेसला आपण थ्रेड म्हणतो. थ्रेड इज अ पार्ट ऑफ अ प्रोसेस. इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज थ्रेड. थ्रेड इज अ पार्ट ऑफ अ प्रोसेस. प्रोसेसचे पार्टला थ्रेड म्हणतात. इट इज अ सब प्रोसेस. सो दिस इज व्हॉट द multi-threaded program. When run, it starts multiple flows of execution. So this is thread. Multi-threading म्हणजे मी सांगितलं की is the mechanism in which one process is divided into two or more sub-process. It's called as multi-threading. And when multi-threaded program run, it starts multiple flows of execution, or we can say multiple sub-processes start करतो तो, and that each sub-process is considered as a thread. ठीक आहे. मग आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन मल्टीथ्रेडिंग अँड मल्टीटास्किंग. मग मल्टीटास्किंग मल्टीथ्रेडिंग मध्ये काय फरक आहे, जर दोन्ही सेमच असेल तर पहिला फरक असा येतो की मल्टीटास्किंग मध्ये टू ऑर मोर प्रोसेसेस रन होतात. मल्टीटास्किंग इज प्रोसेस ओरिएंटेड. सो इन मल्टीटास्किंग मल्टिपल प्रोसेसेस आर लोडेड इनटू द मेनी प्रोसेसेस लोड होतात मल्टीटास्किंग मध्ये. पण मल्टीथ्रेडिंग मध्ये प्रोसेस एकच असते, एकाच प्रोसेसचे छोटे छोटे पार्ट रन होत असतात. दॅट इज मल्टीथ्रेडिंग. देन मल्टीटास्किंग मध्ये द स्मॉलेस्ट युनिट ऑफ एक्झिक्युशन इज प्रोसेस. मल्टीटास्किंग मध्ये प्रोसेस हा स्मॉलेस्ट युनिट असतो आणि मल्टीथ्रेडिंग मध्ये थ्रेड स्मॉलेस्ट युनिट असतो. Then multitasking inter-process communication is costly and inefficient. Now what do you mean by inter-process communication? Inter-process communication म्हणजे समजा दोन प्रोसेस ओपन आहे. मल्टीटास्किंग मध्ये मल्टिपल प्रोसेसेस ओपन होतात ना, तर समजून झाला की दोन प्रोसेस ओपन आहे. मग एका प्रोसेस कडून दुसऱ्या प्रोसेसला स्विच करायला प्रोसेसरला वेळ लागतो, कारण दोन प्रोसेसचे दोन वेगळे मेमरी ब्लॉक असतात आणि एका प्रोसेस कडून दुसऱ्या प्रोसेस कडून जायला वेळ लागतो. तसं मल्टीथ्रेडिंग मध्ये होत नाही. इंटरथ्रेड कम्युनिकेशन इज इनएक्सपेन्सिव्ह, म्हणजे स्वस्त अँड इफिशियंट आहे. कारण मल्टीथ्रेडिंग मध्ये एका प्रोसेसचे छोटे छोटे पार्ट असतात, त्यामुळे ते जे सब पार्ट असतात त्यांचा मेमरी ब्लॉक एकच असतो. एकाच मेमरी ब्लॉक मध्ये स्विचिंग चालतं, त्यामध्ये फास्ट होतं स्विचिंग. त्यामुळे मल्टीथ्रेडिंग फास्ट आहे, मल्टीटास्किंग स्लो असतं. प्रोसेसेस टेक मोर टाइम फॉर कॉन्टेक्स्ट स्विचिंग, whereas threads take less time for context switching. Context switching म्हणजे जे मी आता एक्सप्लेन केलं की एका प्रोसेसकडून दुसऱ्या प्रोसेसला जा, त्याला कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणतात. मग ते थ्रेड जे आहेत त्यांना कमी वेळ लागतो आणि प्रोसेसरला जास्त वेळ लागतो. देन मल्टीटास्किंग, इट इज अनेबल टू गेन ऍक्सेस ओव्हर द सीपीयू आयडल टाइम. इथं सीपीयू आयडल राहू शकतो. आयडल म्हणजे बिनकामाचा बसून. सीपीयू आयडल राहू शकतो, एका प्रोसेसकडून दुसऱ्या प्रोसेसला जायच्यापर्यंत सीपीयू म्हणजे प्रोसेसर नुसता बसून राहतो. तसं मल्टीथ्रेडिंग मध्ये होत नाही. वी कॅन गेन ऍक्सेस ओव्हर द सीपीयू आयडल टाइम. देन मल्टीटास्किंग यूज फॉर इफिशियंट ऑपरेटिंग सिस्टीम अँड मल्टीथ्रेडिंग यूज फॉर इफिशियंट प्रोग्रामिंगसाठी. मग आता मल्टीटास्किंगचं एक्झाम्पल काय, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आर ओपन सायमल्टेनियसली. म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट तुम्ही एकदम ओपन केले, इट इज मल्टीटास्किंग. आणि मल्टीथ्रेडिंग मध्ये एकच ऍप्लिकेशन आहे पण त्याच्यात बरीच कामं चालली आहेत. वन ऍप्लिकेशन लाईक मायक्रोसॉफ्ट वर्ड इज डुईंग मेनी टास्क इन इट, लाईक टायपिंग, स्पेलिंग चेक होत आहे. म्हणजे एकच ऍप्लिकेशन आहे, त्याच्यात तुम्ही टायपिंग करता, ऍट द सेम टाइम स्पेलिंग चेक होते, ऍट द सेम टाइम काहीतरी प्रिंटिंग होते. एका ऍप्लिकेशन मध्ये खूप सारी कामं चालू आहेत, त्याला म्हणतात मल्टीथ्रेडिंग. समजलं इथपर्यंत? तो आपण बघितलं की मल्टीथ्रेडिंग काय असतं, मल्टीटास्किंग काय असतं, हे आपण स्टडी केलं, बरोबर. मग आतापर्यंत आपण जेवढे प्रोग्राम तयार केले होते ते सगळे सिंगल थ्रेडेड होते. सिंगल थ्रेडेड म्हणजे एकच प्रोसेस असायची त्याच्यामध्ये. प्रोग्राम रन केला की एकच प्रोसेस असायची आणि ती एकच प्रोसेस एक्झिक्यूट होत होती. वन बाय वन त्याच्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत होत्या. पण आता मला प्रोग्राम मल्टी थ्रेडेड करायचा आहे. आता मला काय करायचंय की जेव्हा प्रोग्राम रन होईल तेव्हा एक प्रोसेस नाही चालू झाली पाहिजे, मल्टिपल सब प्रोसेस चालू झाले पाहिजे. देन हाऊ टू क्रिएट अ सब प्रोसेस. सो फॉर दॅट पर्पज जावा प्रोव्हाइड्स थ्रेड क्लास. ज्यामध्ये थ्रेड नावाचा क्लास आहे, तुम्ही त्याचे ऑब्जेक्ट तयार करायचे. मग थ्रेड म्हणजे सब प्रोसेस तयार करतो तो. म्हणजे जर समजा मला 3 सब प्रोसेस तयार करायचे तर मी थ्रेडचे 3 ऑब्जेक्ट बनवणार.
थ्रेड T1 इक्वल टू न्यू थ्रेड T2 इक्वल टू न्यू थ्रेड T3 इक्वल टू न्यू थ्रेड, 3 ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे 3 सब प्रोसेस आहेत. म्हणजे थ्रेड बनवणं काही अवघड नाहीये. जस्ट यू हॅव टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ थ्रेड क्लास अँड द थ्रेड क्लास इज अवेलेबल इन java.lang package. And it provides thread class. Now here are the constructors for creating thread. पहिला जो कन्स्ट्रक्टर आहे तो आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हा जो थ्रेड तयार करतो तो रिकाम म्हणजे त्याला नाव वगैरे काही नसतं. दुसरा कन्स्ट्रक्टर आहे रनेबलचा ऑब्जेक्ट घेणारा. म्हणजे ऍक्च्युली हा कन्स्ट्रक्टर आणि हा कन्स्ट्रक्टर हे दोन कन्स्ट्रक्टर आपण जास्त वापरणार आहोत. थ्रेडचा हा जो कन्स्ट्रक्टर आहे तो अशा क्लासचा ऑब्जेक्ट घेतो ज्यांनी रनेबलला इम्प्लिमेंट केलेलं आहे. थ्रेडच्या कंसात अशा क्लासचा ऑब्जेक्ट द्यावा लागतो ज्याने रनेबल इंटरफेसला इम्प्लिमेंट केलेला आहे. रनेबल इंटरफेस काय असतो तर तो एक फंक्शनल इंटरफेस आहे जावा मधला रनेबल इंटरफेस, ज्याच्यामध्ये एक मेथड असते रन. मग तुम्हाला थ्रेड बनवताना त्या क्लासचा ऑब्जेक्ट द्यावा लागतो ज्याने रनेबलला इम्प्लिमेंट केलेलं आहे. देन दॅट क्लास ऍक्ट एज अ टार्गेट फॉर द थ्रेड. म्हणजे थ्रेडचं एक्झिक्युशन चालू झालं की मग त्या क्लास मधला कोड एक्झिक्यूट होणार असं. So it requires object of runnable interface. Then another constructor, it requires two argument, object of runnable interface and the thread name. And last constructor is only name. त्याला फक्त नाव घेतलं जातं आर्ग्युमेंट म्हणून. ओके. मग आपण थ्रेड समजा बनवला, थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवला, थ्रेड T1 इक्वल टू न्यू थ्रेड वगैरे ऑब्जेक्ट तयार केला. नाव इट्स टाइम टू स्टार्ट द थ्रेड. तुम्ही ऑब्जेक्ट बनवला म्हणजे तुम्ही सब प्रोसेस बनवली पण अजून ती चालू नाही झाली, नुसतीच बनवली. प्रोसेसरला ती माहिती पण नाही अजून. ती प्रोसेस क्यू मध्ये पण आली नाही, नुसतीच तयार झाली प्रोसेस, सब प्रोसेस. मग प्रोसेस सुरू करण्यासाठी तुम्हाला थ्रेड क्लासची स्टार्ट मेथड कॉल करावी लागते. स्टार्ट मेथड कॉल करावी लागते. वेन यू कॉल द स्टार्ट मेथड ऑफ द थ्रेड ऍट दॅट मोमेंट द थ्रेड इज स्टार्टेड. जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करता तेव्हाच थ्रेडचं एक्झिक्युशन चालू होतं. मग थ्रेडचं एक्झिक्युशन चालू होतं आणि मग जर समजा तुम्हाला वाटलं की नाही थ्रेडचं एक्झिक्युशन मला थांबवायचंय तर तुम्ही स्टॉप मेथड कॉल करू शकता. म्हणजे सुरू करायला स्टार्ट मेथड आहे, थांबवायला स्टॉप मेथड. ठीक आहे. देन स्लीप मेथड इज देअर. इट विल पॉज थ्रेड एक्झिक्युशन फॉर सम टाइम. थोड्या वेळासाठी थांबवायचं, बंद करायचं नाही, थोड्या वेळासाठी. बाबा 1 सेकंद 2 सेकंद मला एक्झिक्युशन थांबवायचं तर स्लीप मेथडने तुम्ही थांबवू शकता. पुढची मेथड आहे ते करंट थ्रेड. इट गिव्स करंट रनिंग थ्रेड. म्हणजे जो थ्रेड रन होतोय तो तुम्हाला काढून देतो, करंट थ्रेड मेथड. नेक्स्ट मेथड आहे ते रन. रन मेथड कंटेन्स द बॉडी ऑफ द थ्रेड. रन मेथड मध्ये थ्रेडची बॉडी असते. म्हणजे आपण जे म्हणतो ना की थ्रेडचं एक्झिक्युशन चालू होतं म्हणजे ती प्रोसेस एक्झिक्युशनला येते. मग प्रोसेस एक्झिक्युशनला आल्यानंतर ही रन मेथड एक्झिक्यूट होते. म्हणजे जर मी म्हटलं ना की माझी प्रोसेस आता रनिंग मोड मध्ये, याचा अर्थ रन मेथड एक्झिक्यूट होते. मग मी जे तुम्हाला म्हटलं की वेन यू क्रिएट अ थ्रेड ऍट दॅट मोमेंट यू रिक्वायर टू कॉल द मेथड स्टार्ट. म्हणजे थ्रेड नुसता तुम्हाला बनवून चालत नाही, त्याला स्टार्ट करावं लागतं. स्टार्ट केलं ना की एक्झिक्युशन जातं रनला. म्हणजे स्टार्ट आणि रन ही जोडी आहे. स्टार्ट केले की एक्झिक्युशन जम्प करतं रन मेथड. ठीक आहे. रन मेथड मधला कोड एक्झिक्यूट होतो. ही मेथड आपल्याला लिहावी लागते कारण ती थ्रेडची बॉडी असते. देन इज अलाइव मेथड. इट विल चेक वेदर द थ्रेड इज अलाइव. देन जॉईन मेथड आहे. हे जर समजा एका थ्रेडचं एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर दुसऱ्याला चालू करायचं असेल तर वापरली जाते. सेट प्रायोरिटी मेथड पण आहे. थ्रेडला पण प्रायोरिटी असते. प्रायोरिटी म्हणजे एक नंबर असतो जो 1 ते 10 मध्ये असतो. डिफॉल्ट प्रायोरिटी सगळ्या थ्रेडची 5 असते, पण तुम्ही प्रायोरिटी बदलू शकता. त्यासाठी सेट प्रायोरिटी मेथड आहे, ते घेणार आहे आपण पुढे. गेट प्रायोरिटी मेथड आहे ज्याने तुम्हाला प्रायोरिटी कळते काय आहे ते. सेट नेम मेथडनी थ्रेडचं नाव सेट करता येतं. गेट नेम मेथडनी थ्रेडचं नाव मिळवता येतं. अशा मेथड थ्रेड क्लासमध्ये आहेत. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की थ्रेड बनवताना तुम्हाला इथे रनेबलचा ऑब्जेक्ट द्यावा लागतो. म्हणजे अशा क्लासचा ऑब्जेक्ट ज्यांनी रनेबलला इम्प्लिमेंट केलेलं आहे. मग रनेबल काय आहे तर रनेबल एक इंटरफेस आहे java.lang पॅकेज मधला. इट इज अ फंक्शनल इंटरफेस. मी सांगितलं तुम्हाला. नाउ व्हॉट डू यू मीन बाय फंक्शनल इंटरफेस? व्हॉट डू यू मीन बाय फंक्शनल इंटरफेस? इंटरफेसचे 3 प्रकार सांगितले तुम्हाला मी. नॉर्मल इंटरफेस, फंक्शनल इंटरफेस आणि मार्कअप इंटरफेस. मग हा फंक्शनल इंटरफेस आहे. म्हणजेच काय तर त्याच्यात फक्त एकच मेथड असते. फंक्शनल इंटरफेस म्हणजे ज्याच्यात फक्त एकच मेथड असते त्याला म्हणायचं फंक्शनल इंटरफेस. मग रनेबल हा फंक्शनल इंटरफेस आहे, त्याच्यात एकच मेथड आहे पब्लिक व्हॉइड रन. ती मेथड तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये लिहावी लागते. So the run method defines the body of the thread. थ्रेडची बॉडी कुठे लिहिली जाते? रन मेथडच्या आत लिहिली जाते. ठीक आहे. इथपर्यंत कळालं? कंट्रोलिंग मेन थ्रेड.
कंट्रोलिंग मेन थ्रेड. बाय डिफॉल्ट एक थ्रेड असतोच बरं का. म्हणजे आपण बघा आतापर्यंत मल्टी थ्रेडिंग केलं होतं का? नाही. पण तरी पण एक प्रोसेस असतेच ना, आपला प्रोग्राम रन होतो म्हणजे याचा अर्थ त्याची एक प्रोसेस तयार होते. सो बाय डिफॉल्ट देर इज वन थ्रेड अवेलेबल इन ऑल जावा प्रोग्राम. प्रत्येक जावा प्रोग्राम मध्ये एक थ्रेड असतोच आणि तो असतो मेन थ्रेड. तोच थ्रेड सगळ्यात आधी चालू होतो आणि तोच थ्रेड सगळ्यात शेवटी संपतो. मेन थ्रेड इज द थ्रेड फ्रॉम विच अदर थ्रेड्स आर स्पॉन. म्हणजे बाकीचे सगळे थ्रेड हे मेनच्या आतूनच चालू होतात. मेनच सगळ्यात आधी सुरू होतो आणि मेनच सगळ्यात शेवटी संपतो. मेनच्या आतूनच सगळे थ्रेड चालू होतात. सो इट परफॉर्म्स व्हेरियस शटडाऊन ऑपरेशन्स. म्हणजे तो सगळ्यात आधी चालू होतो आणि तो सगळ्यात शेवटी संपतो का? कारण त्याच्यातच सगळे शटडाऊन ऑपरेशन आहे. तो स्पेशल थ्रेड असतोच तो प्रत्येक प्रोग्रामला. आपण त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही पण तो असतो. ठीक आहे. मग आता जर मला हा मेन थ्रेड काढून घ्यायचा असेल तर तर आपण काय करू शकतो, ती करंट थ्रेड जी मेथड आहे ना ती यूज करून आपण काढून घेऊ शकतो त्या थ्रेडला. आपण त्याचं एक एक्झाम्पल बघू. क्वेश्चन असा घ्या, प्रोग्राम टू कंट्रोल मेन थ्रेड. प्रोग्राम नोटबुकला चॅप्टरचं नाव टाका. So we are going to create a new project, file new, Java project, multi-threading. Again, right click on the project, select, right click project, select new package. Finish. आता या पॅकेज वरती राईट क्लिक करते मी, न्यू क्लास, मेन थ्रेड एक्झाम्पल. मेनचा चेकबॉक्स ऑन अँड फिनिश. ठीक आहे. आता मला काय करायचंय, तो जो करंट रनिंग थ्रेड आहे ना तो मला काढून पाहिजे. मग थ्रेडचा ऑब्जेक्ट आहे तर मला स्टोअर करायला थ्रेडचंच व्हेरिएबल लागेल. सो द स्टेटमेंट इज थ्रेड टी इज इक्वल टू थ्रेड डॉट करंट थ्रेड. करंट थ्रेड मेथड स्टॅटिक मेथड आहे त्यामुळे क्लासच्या नावाने कॉल करायची, थ्रेड डॉट करंट थ्रेड अशी कॉल करायची. माझं आता करंट रनिंग थ्रेड असेल ह्या प्रोग्राम मध्ये तो इथं टी मध्ये येईल. वी कॅन प्रिंट दॅट थ्रेड युझिंग सिस आउट ब्रॅकेटमध्ये टी. जेव्हा तुम्ही थ्रेड प्रिंट करताना तेव्हा तीन गोष्टी प्रिंट होतात. थ्रेडचं नाव, त्याची प्रायोरिटी आणि त्याच्या ग्रुपचं नाव. बाय डिफॉल्ट थ्रेड नेम इज मेन, कारण मेन थ्रेड आहे हा. प्रायोरिटी किती सांगितली होती मगाशी? 5. डिफॉल्ट प्रायोरिटी किती असते? 5. आणि ग्रुपचं नाव मेन येतं. तीन गोष्टी प्रिंट होणार मग मेन 5 मेन. मेन थ्रेडचं नाव, 5 प्रायोरिटी आणि मेन ग्रुपचं नाव. ठीक आहे. आता मला वाटलं की नाही मला त्याचं नाव चेंज करायचंय, देन आय कॅन कॉल टी डॉट सेट नेम मेथड. समजा मी त्याचं नाव सेट केलं टॉम, म्हणजे आता त्याचं नाव टॉम होईल. नाव आय वॉन्ट टू प्रिंट दॅट थ्रेड अगेन, सो सिस आउट टी. तर आता प्रिंट होणार टॉम 5 मिनिट. आणि आता मला काय करायचं, एक एक सेकंद त्याचं एक्झिक्युशन थांबवायचंय. मी एक फॉर लूप घेते. फॉर इंट आय इज इक्वल टू 1. 1 ते 5 जाणारा लूप घेते. आय लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आय प्लस प्लस. इथं मी सिस आउट करते, सिस आउट आय. आणि आता एक एक सेकंद एक्झिक्युशन मला पॉज करायचंय तर मग मी लिहिणार टेट डॉट स्लीप ब्रॅकेटमध्ये 1000. आता स्लीप मेथड एक्सेप्शन थ्रो करते बरं का, इंटरप्टेड एक्सेप्शन. तर तुमच्या समोर दोन पर्याय, एक तर थोच डिक्लेरेशन घ्या किंवा सराउंड विथ ट्राय कॅच. मी घेतेय सराउंड विथ ट्राय कॅच. म्हणजे जी स्लीप मेथड आहे तिला कंपल्सरी ट्राय कॅच ब्लॉक लागतोच. कंपल्सरी जर त्या स्लीप मेथडला ट्रॅकेटची गरज आहे. मग आता कसं होणार, सुरुवातीला आयची व्हॅल्यू 1 असेल, मग 1 प्रिंट होईल. 1 सेकंदाचा पॉज, थांबणार एक्झिक्युशन 1 सेकंद. मग 1 सेकंदाने 2 प्रिंट होईल. परत 1 सेकंदाचा पॉज, 3 प्रिंट होईल. असं सो ऑन. बघा बघू मग मी रन करते, सेव्ह केलं मी, रन करते. सो यू कॅन सी द आउटपुट. है ना.
बघा, आधी थ्रेड मेन 5 मेन प्रिंट झालं होतं, देन टॉम 5 मेन प्रिंट झालं, आणि मग 1 सेकंदाचा पॉज घेऊन हे प्रिंट झालं. कळालं का? प्रोग्राम टू कंट्रोल मेन थ्रेड. आता सांगते क्रिएटिंग थ्रेड. थ्रेड कसे बनवायचे? तर थ्रेड्स कॅन बी क्रिएटेड इन 2 वेज. थ्रेड 2 पद्धतीमध्ये तयार होतात. फर्स्ट बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस, आणि सेकंड बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. म्हणजे थ्रेड बनवायचे बाय डिफॉल्ट एक थ्रेड असतो. तो कोणता थ्रेड असतो? मेन थ्रेड असतो, बरोबर. By default, every Java program has only one thread, and that thread is main thread. By default एकच थ्रेड असतो ना. कोणता असतो तो? मेन थ्रेड. बट इफ आय वॉन्ट टू क्रिएट मोर थ्रेड्स, म्हणजे मला आता प्रोग्राम मल्टी थ्रेडेड करायचा आहे, म्हणजे एका प्रोग्राम मध्ये नुसता मेन नाही ठेवायचा, मला मल्टिपल थ्रेड तयार करायचे. देन इन दॅट केस वी यूज 2 वेज टू क्रिएट थ्रेड. थ्रेड बनवण्यासाठी 2 पद्धती असतात. पहिलं बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस, अँड सेकंड बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. आधी पहिली पद्धत सांगणार आहे, क्रिएटिंग थ्रेड बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस. Runnable is an interface. It is functional interface that has only one method. That method is run. कोणती मेथड सांगली होती? Run. And what is the speciality about run method? It defines the body of the thread. ठीक आहे. मग आता ऍक्च्युली थ्रेड आणि रनेबल ची जोडी आहे बरं. थ्रेड बनवायचं ना तर रनेबल लागतोच, कारण बॉडी त्याच्यात रनेबल लागतो. मग इथं स्टेप कशात बघा. फर्स्ट स्टेप अशी येते की डिफाईन अ क्लास दॅट इम्प्लिमेंट रनेबल इंटरफेस. डिफाईन अ क्लास दॅट इम्प्लिमेंट रनेबल इंटरफेस. म्हणजे एक क्लास लिहा जो कुणाला इम्प्लिमेंट करेल? रनेबल इम्प्लिमेंट करेल. आता क्लास कोणताही असेल. डिफाईन अ क्लास दॅट इम्प्लिमेंट रनेबल. नेक्स्ट क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ थ्रेड क्लास. बिकॉज टू क्रिएट थ्रेड यू रिक्वायर ऑब्जेक्ट ऑफ थ्रेड क्लास. थ्रेडचाच ऑब्जेक्ट बनवायचा आहे, बिकॉज थ्रेड इज अ सब प्रोसेस. सो थ्रेडचा ऑब्जेक्ट तयार करा. देन कॉल इट स्टार्ट मेथड. जसं मी तुम्हाला सांगितलं की नुसतं थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवून चालत नाही, त्याला स्टार्ट करावं. मग स्टार्ट मेथड कॉल करायची. आता जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करता, एक्झिक्युशन जम्प करतं रन मेथडला. नेहमी लक्षात घ्या, वेन यू कॉल द स्टार्ट, एक्झिक्युशन गोज टू द रन मेथड. एक्झिक्युशन रनला जातं, कारण रन मध्ये थ्रेडची बॉडी असते. काय एक्झिक्यूट करायचं ते रन मध्ये सांगितलेलं असतं. सो वेन द थ्रेड इज स्टार्टेड, एक्झिक्युशन गोज टू द रन मेथड, अँड द रन मेथड विल बी एक्झिक्यूट. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये रन मेथड पण लिहावेच लागणार आहे. म्हणजे स्टेप असा आहे, डिफाईन अ क्लास दॅट इम्प्लिमेंट रनेबल इंटरफेस, देन क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ थ्रेड क्लास, कॉल इट स्टार्ट मेथड, ही तिसरी स्टेप झाली, आणि डिफाईन द रन मेथड. रन मेथड तुमच्या क्लासमध्ये लिहा. अशा 4 स्टेप आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. मग आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. So here, right click on the package, select new class. Consider I want to create a thread that print names of the fruits. Fruit thread. असं नाव दिलं मी क्लास फ्रूट थ्रेड. फिनिश. ना फर्स्ट स्टेप मी काय सांगितलं होतं की डिफाईन अ क्लास दॅट इम्प्लिमेंट्स विच इंटरफेस? रनेबल इंटरफेस. इम्प्लिमेंट्स लिहिणार मी रनेबल. आता मग इथं थ्रेड क्लासचं व्हेरिएबल घ्या. क्लासमध्ये थ्रेडचं व्हेरिएबल मी टी घेते. आता क्लासचा कन्स्ट्रक्टर घ्या, कारण मला थ्रेडचं नाव पण द्यायचं आहे आर्ग्युमेंट म्हणून. मग मी काय करते, इथं फ्रूट थ्रेडच्या कन्स्ट्रक्टरला थ्रेडचं एन नाव आर्ग्युमेंट म्हणून घेणार आहे. हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला मी. कन्स्ट्रक्टर का घ्यायचा फ्रूट थ्रेडचा? तर ऑब्जेक्ट बनवताना मी थ्रेडचं नाव पास करणार आहे, म्हणून मी इथं कन्स्ट्रक्टर घेतला. मग आता इथं मी तो थ्रेड तयार करणार. टी इज इक्वल टू न्यू थ्रेड, ब्रॅकेटमध्ये रनेबल दिस कॉमा एन. आता दिस काय? तर बघा, रन थ्रेड क्लासच्या कन्स्ट्रक्टरला 2 आर्ग्युमेंट लागतात.
पहिले आर्ग्युमेंट अशा क्लासचा ऑब्जेक्ट ज्याने रनेबलला इम्प्लिमेंट केलंय बघा, कन्स्ट्रक्टर दाखवते तुम्हाला थ्रेडचा, हा वाला कन्स्ट्रक्टर बघा. पहिली आर्ग्युमेंट अशा क्लासचा ऑब्जेक्ट ज्याने रनेबलला इम्प्लिमेंट केले, आणि दुसरी आर्ग्युमेंट थ्रेडचं नाव. मग इथं कन्स्ट्रक्टरला पहिली आर्ग्युमेंट मी दिस दिलेली आहे, दिस म्हणजे करंट क्लासचा ऑब्जेक्ट. आपल्या क्लासने केले ना रनेबलला इम्प्लिमेंट, म्हणजे इथं आपल्या या क्लासचा ऑब्जेक्ट घेतला जाणार, फ्रूट थ्रेड क्लासचा जो करंट ऑब्जेक्ट बनतोय तो आर्ग्युमेंट म्हणून घेतला जाणार, आणि एन हे थ्रेडचं नाव झालं. ठीक आहे. आता इथं मी तो थ्रेड प्रिंट करते, सिस आउट टी, तो थ्रेड प्रिंट करते. देन कॉल द स्टार्ट मेथड, सो टी डॉट स्टार्ट. स्टार्ट कॉल केल्याशिवाय थ्रेडचं एक्झिक्युशन चालू होत नाही. आता तुम्ही जर बघितलं, तुम्हाला आपल्याला इथे एरर दाखवतोय. तो का दाखवतोय? कारण रनेबल मधली रन मेथड आपण लिहिलेली नाहीये. आता लिहिणार आपण ऍड अन इम्प्लिमेंटेड मेथड, आली रन मेथड. सो रनेबल मधली रन मेथड इथं लिहिली. जेव्हा आपण टी डॉट स्टार्ट करतो, एक्झिक्युशन जातं रन मेथडला, आणि मग आता इथं आपण फॉर लूप घेऊ शकतो. फॉर इंट आय इज इक्वल टू 1, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 5, आय प्लस प्लस. इथं आता मी थ्रेडचं नाव प्रिंट करणार आहे. मी लिहिणार सिस आउट. थ्रेडचं नाव कसं काढणार बघा, टी डॉट गेट नेम, थ्रेडचं नाव टी डॉट गेट नेम, मग एक स्पेस, आणि मग आयची व्हॅल्यू मी डिस्प्ले केली. सो इथं ते फॉर लूप एक्झिक्यूट होणार. जेव्हा थ्रेड स्टार्ट होईल तेव्हा थ्रेडचं नाव प्रिंट होईल आणि आयच्या व्हॅल्यू प्रिंट होतील. ओके. मग आता मेन वाला क्लास, राईट क्लिक न्यू क्लास, मेन 1 असं देतो, काहीतरी असं देतो. आणि आता इथं मी फ्रूट थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट बनवते. फ्रूट थ्रेड ए पी इज इक्वल टू न्यू फ्रूट थ्रेड, आणि त्याला थ्रेड नाव देते ऍपल. म्हणजे इथं जो थ्रेड तयार होतोय तो ऍपल नावाचा आहे. इथून ऍपल नाव घेऊन इकडे जाणार कन्स्ट्रक्टरला. इथं तो थ्रेड तयार होणार, टी इक्वल टू न्यू थ्रेड, ऍपल नावाचा थ्रेड तयार होणार, प्रिंट होणार. तीन गोष्टी प्रिंट होणार आहेत. काय प्रिंट होईल? ऍपल 5 मेन असं प्रिंट होणार. आणि टी डॉट स्टार्ट, स्टार्ट कॉल केले की एक्झिक्युशन गेलं रनला, आणि ऍपल 1 ऍपल 2 असं प्रिंट होईल. सेम असंच आता मी दोन बनवते, एक ऍपल बनवते आणि एक ऑरेंज बनवते, किंवा ग्वावा बनवते. आणि आता एक काम करू, इथं पण मी फॉर लूप घेते मेन मध्ये. int I is equal to 1, I less than or equal to 5, I plus plus. आणि इथं मी काय करतेय, सिस आउट मेन, हा झालंय, आले मेन आय. ओके. इथं पण मी फॉर लूप घेतलं, म्हणजे ऍपलचा एक थ्रेड आहे, ग्वावाचा एक थ्रेड आहे, आणि मेन वाला पण एक थ्रेड आहे ना. म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये टोटल थ्रेड किती झाले? 3 झाले. आणि यांचं सायमल्टेनियस एक्झिक्युशन होईल. बघा बघू, मी रन करते, आउटपुट बघू. हे बघा मिक्स झालंय, ऍपल मध्येच मेन मध्येच ऍपल, असं बघा आउटपुट मिक्स होत आहे. हे बघा आता ऍपल आलं, मग मध्ये मेन आलं, मग वावा आलं. हे थ्रेड कसेही एक्झिक्यूट होतात. हे बघा, एक ऍपल झालं, मग मेन झालं, मग ऍपल, मग वावा झालं. कळतं इथपर्यंत? परत एकदा मी कोड एक्सप्लेन करते. काय केलं आपण आधी? आपण एक क्लास डिफाईन केला फ्रूट थ्रेड नावाचा, पब्लिक क्लास फ्रूट थ्रेड इम्प्लिमेंट्स रनेबल. मग आता इथं थ्रेडचा व्हेरिएबल टी घेतला, कारण थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवलाच पाहिजे. हा फ्रूट थ्रेडचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला, ज्याला स्ट्रिंग आर्ग्युमेंट घेतलेली आहे. मग टी इक्वल टू न्यू थ्रेड, थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवला, थ्रेड प्रिंट केला, आणि टी स्टार्ट केला. स्टार्ट केले की एक्झिक्युशन कुठं जाणार? रनला. स्टार्ट केले की एक्झिक्युशन रनला जातं, आणि तिथे 1 ते 5 नंबर्स घेऊन हे फॉर लूप मध्ये टीचं नाव प्रिंट होणार आणि आयची व्हॅल्यू प्रिंट होणार. आता मेन मध्ये मी काय केलं की मी फ्रूट थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवला, फ्रूट थ्रेड एपी इज इक्वल टू न्यू फ्रूट थ्रेड ऍपल. हे ऍपल नाव घेऊन इथं येणार, ऍपल वाला थ्रेड तयार होणार, प्रिंट होणार, स्टार्ट होणार. ऍट द सेम टाइम मेन मधला पुढचा कोड एक्झिक्यूट होत राहणार आहे. लक्षात घ्या, मेन मधला कोड आणि रन मधला कोड सायमल्टेनियस एक्झिक्यूट. मग आता परत ग्वावाचा थ्रेड तयार होणार, इथून इथं जाणार, ग्वावा नाव एन मध्ये येणार, त्याचा थ्रेड तयार होणार, स्टार्ट होणार, आणि मेन तर स्टार्ट आहेच. म्हणजे टोटल 3 थ्रेड झाले. मग मेन मधला कोड आणि हा रन मधला कोड हा सायमल्टेनियस एक्झिक्यूट होतो. थोडा मेन मधला, थोडा रन मधला, थोडा मेन मधला, थोडा रन मधला. कळालं? मग त्यामुळे आउटपुट काय होतं, इथं मिक्स होऊ शकतं. बघा आता इथे ऍपल मेन आले, मेनचे 4 इटरेशन झाले, मग मध्येच ग्वावाचं एक इटरेशन झाले, मग मेनचं झालं. म्हणजे मेन मधला कोड थांबला ना, आणि मध्येच ऍपलचं, मध्येच ग्वावाचं चालू झालं. समजलं?
दॅट इज वॉट द मल्टी थ्रेडिंग, की मल्टिपल थ्रेड सायमल्टेनियसली एक्झिक्यूट होत आहे. सो दिस इज वन वे टू क्रिएट थ्रेड. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन असं घ्या, क्रिएट अ थ्रेड दॅट प्रिंट ऑड नंबर्स बिटवीन 1 to 100. क्रिएट अ थ्रेड दॅट प्रिंट ऑड नंबर्स बिटवीन 1 to 100. दॅट प्रिंट ऑड नंबर बिटवीन 1 to 100. आता तुम्हाला हे मेन मधलं फॉर लूप वगैरे लागणार नाहीये बरं का. हे फक्त दाखवण्यासाठी होतं तुम्हाला. मेन मध्ये फक्त एकच ऑब्जेक्ट बनवायचा. नेक्स्ट पद्धत बघतोय आपण. नेक्स्ट टेक्निक आहे क्रिएटिंग थ्रेड बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. थ्रेड तयार करायचा बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. टू एक्सटेंड थ्रेड क्लास वी यूज एक्सटेंड्स कीवर्ड. म्हणजे थ्रेड तयार करायचा बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. थ्रेड क्लासचा सब क्लास तयार करायचा. म्हणजे थ्रेड क्लास जर सब क्लास तयार केला तर थ्रेडच्या सगळ्या मेथड आपल्या क्लासमध्ये येणार. सगळ्या मेथड आपण आपल्या क्लासमध्ये इम्पोर्ट करून घेऊ. इनहेरिट होणार आहे. एक्सटेन्स आहे ना कीवर्ड, इनहेरिटन्स आहे. ठीक आहे. मग तिथं तिथं स्टेप कशा येतात, तर एक क्लास घ्या जो थ्रेडचा सब क्लास असेल. एक्सटेन्स थ्रेड ही पहिली स्टेप. मग तिथं थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवायची गरज नाहीये, कारण बाय डिफॉल्टच सगळ्या मेथड आपल्या क्लासमध्ये येणार आहेत. डायरेक्ट स्टार्ट मेथड कॉल करायची. स्टार्ट स्टार्ट कॉल केली की एक्झिक्युशन डायरेक्ट रनला जाणार आहे आणि रन मधला कोड एक्झिक्यूट होणार आहे. प्रोग्राम कसा आहे बघा, पब्लिक क्लास फ्लावर थ्रेड एक्सटेंड थ्रेड. एक्सटेंड थ्रेड फ्लावर थ्रेड घेतलाय मी फ्लावरची नाव प्रिंट करायला. एक्सटेंड थ्रेड. मग आता इथं इथं फ्लावर थ्रेड येणार. फ्लावर थ्रेड दुरुस्त करा ते नोट्स मध्ये. थ्रेडचं नाव आर्ग्युमेंट म्हणून घेणार, कारण क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव सेम पाहिजे. इथं थ्रेडचं नाव आर्ग्युमेंट म्हणून घेते. ठीक आहे. मग सेट नेम डायरेक्ट मेथड कॉल केली. सेट नेम थ्रेडचं नाव डायरेक्ट सेट केलं. टी डॉट सेट नेम करायची गरज नाही आता, कारण थ्रेड क्लासच्या मेथड डायरेक्टली आपल्या क्लासमध्ये अवेलेबल झालं. आणि स्टार्ट मेथड पण डायरेक्ट कॉल करा. डायरेक्ट कॉल केली. दोन्ही मेथड स्टार्ट कॉल केली की एक्झिक्युशन जाणार कुठं, रनला. रन मध्ये मी इथं फॉर लूप घेतलं. जे थ्रेड याच्यात फॉर लूप घेतलं 1 ते 5 जाणार. इथं मी थ्रेडचं नाव काढून घेतलं बघा. गेट नेम मेथड आहे ना, त्याने थ्रेडचं नाव मिळतं आपल्याला, गेट नेम. आता टी डॉट गेट नेम नाहीये, डायरेक्ट गेट नेम. कारण इनहेरिटन्सनी काय झालंय, थ्रेड क्लासच्या सगळ्या मेथड आपल्या क्लासमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला टी वेगळा बनवायची गरज नाहीये. ह्या सगळ्या मेथड डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता ज्या इथं केलेल्या. ठीक आहे. आणि मग आता मेन मेथडचा जो क्लास आहे त्याच्यात मी जस्ट फ्लावर थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवला. फ्लावर थ्रेड इज इक्वल टू न्यू फ्लावर थ्रेड रोज. इथून इथं जाणार कन्स्ट्रक्टरला, रोज नाव इथं, त्या रोज नाव थ्रेडला सेट होणार, तो थ्रेड स्टार्ट होणार आणि 1 ते 5 ते रोजवाला थ्रेड फिरणार आहे. असं हे एक्झिक्युशन होणार आहे. म्हणजे आउटपुटमध्ये फक्त रोज 1, रोज 2, रोज 3, रोज 4, रोज 5 असं येणार. मग आता मी ऍक्च्युली दोन अप्रोच तुम्हाला सांगितले. एक सांगितलं इम्प्लिमेंटिंग रनेबलचा आणि एक सांगितलं एक्सटेंडिंग थ्रेडचा. तर वापरला जातो कोणता अप्रोच, तर पहिला वाला अप्रोच जास्त वापरला तो इम्प्लिमेंटिंग रनेबल, जो तुम्ही सोडवला प्रोग्राम तोच अप्रोच वापरायचा. हा अप्रोच नाही वापरायचा, कारण याचा ड्रॉबॅक आहे की याच्यामध्ये एक्सटेंड थ्रेड केलेला आहे. आणि जावामध्ये रूल आहे की जावामध्ये क्लासेसचं मल्टिपल इनहेरिटन्स होत नाही. म्हणजे जर या क्लासनी थ्रेडला एक्सटेंड केलं तर तो दुसऱ्या कुणाला एक्सटेंड नाही करू शकत. हा प्रॉब्लेम आहे या अप्रोचचा. म्हणून मग पहिला वाला जे अप्रोच आहे तोच यूज करायचा. कुठला, इम्प्लिमेंटिंग रनेबलचाच अप्रोच यूज करायचा. ओके. आता अजून एक पद्धत खरं आलेली आहे, ती आहे क्रिएटिंग थ्रेड युझिंग लॅम्बडा फंक्शन. लॅम्बडा फंक्शनने सुद्धा तुम्ही थ्रेड बनवू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की नाही आम्हाला असा वेगळा क्लास घ्यायचा नाही, फ्लावर थ्रेड वेगळा क्लास घेतलाय किंवा फ्रूट थ्रेड वेगळा क्लास घेतलाय, तर नाही, आम्हाला तसं करायचं नाही. आम्हाला मेन मेथडच्या आतच तिथल्या तिथंच थ्रेड बनवायचा आणि रन करायचं. मेनच्या आतच तिथल्या तिथेच थ्रेड बनवायचं नवीन आणि रन करायचं. तर तुम्ही लॅम्बडा फंक्शन सुद्धा वापरू शकता. लॅम्बडा फंक्शन सांगितलं होतं तुम्हाला, फंक्शनल इंटरफेसला इम्प्लिमेंट करण्यासाठी वापरतात. आणि रनेबल हा ऑलरेडी फंक्शनल इंटरफेसच आहे ना. मग लॅम्बडा फंक्शनचा यूज करून आपण काय करणार, रनेबल इंटरफेसला इम्प्लिमेंट करणार लॅम्बडा फंक्शन. सो लाईक दिस. बघा इथंच मी डायरेक्ट थ्रेड बनवला, वेगळा क्लास नाहीच घ्यायचा. मग मेन मध्येच डायरेक्ट थ्रेड बनवता येतो. असं काही नाही की वेगळा क्लासच घ्या आणि मगच बनवा. मेन मध्ये पण बनवता येतो. कसा बनवायचा, थ्रेड टी इज इक्वल टू न्यू थ्रेड आणि त्या थ्रेडच्या कंसात इथं अजून एक ब्रॅकेट पाहिजे, ॲरो फंक्शन द्यायचं. लाईक दिस, थ्रेड राऊंड ब्रॅकेट ॲरो आणि ओपनिंग क्लोजिंग कर्ली मध्ये तुम्ही लिहा रन मेथडची बॉडी इथं लिहायची. दिस इज बॉडी ऑफ रन मेथड.
रन मेथडची बॉडी आहे ही, कारण इथं हे लॅम्बडा फंक्शन रनेबल इंटरफेसला इम्प्लिमेंट करतंय आणि रनेबल इंटरफेसची ही मेथडची बॉडी आहे. इथं राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट पाहिजे आणि सेमिकोलॉन हवा आहे. इथं टी डॉट स्टार्ट पाहिजे आणि त्याच्यावरती राऊंड ब्रॅकेट पाहिजे. क्लोजिंग करली झालाय तो राऊंड ब्रॅकेट पाहिजे. तो फॉरचं क्लोजिंग करली, इथं रन मेथडचं क्लोजिंग करली. तुम्ही मॅडम इथं कुठे रन मेथड लिहिलेली आहे? ही रन मेथडचीच बॉडी आहे. लॅम्बडा फंक्शन जे आहे ते रनेबल इंटरफेसला इम्प्लिमेंट करते. मग रनेबल मध्ये कुठली मेथड असते? रन. मग ही बॉडी रन मेथडचीच आहे. ठीक आहे. आणि मग इथं फॉर लूप क्लोजिंग करली, इथं रनची बॉडी संपली आणि इथं ते थ्रेडचा कंस संपला, सेमिकोलॉन. आणि मग टी डॉट स्टार्ट कॉल केली की एक्झिक्युशन जाणार आहे इथं आत. आणि फॉर लूप म्हणजे तुम्हाला वेगळा क्लास घ्यायची पण गरज नाही. बघा मी हे रन करून दाखवते तुम्हाला. हे रन कर. थ्रेड टी इज इक्वल टू न्यू थ्रेड. आणि याच्या कंसात बघा ऍरो दिला, एम्प्टी ब्रॅकेट दिले, ऍरो दिला आणि ओपनिंग क्लोजिंग करली. बघा ऍरो फंक्शन सुद्धा म्हणतात याला एम्प्टी ब्रॅकेट, कारण रनचे ब्रॅकेट रिकामे असतात. ऍरो आणि ओपनिंग क्लोजिंग कर्ली मध्ये कोड, ही थ्रेडची बॉडी. मग इथं मी इंट आय व्हेरिएबल घेतलं, फॉर लूप घेतलं, आय इज इक्वल टू 1, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 5, आय प्लस प्लस आणि सिस आउट घेतला इनसाइड लॅम्बडा प्लस आय झालं. आणि आता ह्याच्यानंतर मी लिहिणार टी डॉट स्टार्ट. मग आता इथं तो थ्रेड तयार झाला आणि टी डॉट स्टार्ट कॉल केले की एक्झिक्युशन ह्या रनचा कोड एक्झिक्यूट करणार. ही रन मेथडचीच बॉडी आहे, कारण हे लॅम्बडा फंक्शन रनेबलला इम्प्लिमेंट करत आहे. झालं, मग आउटपुट येणार रन इनसाइड लॅम्बडा 1, इनसाइड लॅम्बडा 2, इनसाइड लॅम्बडा 3. हे आहे नोट्स मध्ये एक्झाम्पल. ठीक आहे. आता थ्रेडची लाईफ सायकल बघायची. नेक्स्ट बघतो थ्रेड लाईफ सायकल. आपण आता काय केलं, थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवला. थ्रेड टी इज इक्वल टू न्यू थ्रेड किंवा कुठलाही टी इज इक्वल टू न्यू थ्रेड असा आपण ऑब्जेक्ट तयार केला थ्रेडचा, बरोबर. आणि मग स्टार्ट कॉल केली. तर ऍक्च्युली एव्हरी थ्रेड हॅज इट्स ओन लाईफ सायकल. प्रत्येक थ्रेडला त्याची स्वतःची लाईफ सायकल असते. अँड देर आर 5 फेजेस इन द लाईफ सायकल ऑफ द थ्रेड. थ्रेडच्या लाईफ सायकल मध्ये 5 फेजेस असतात. न्यू बॉर्न, रनेबल, रनिंग, ब्लॉक आणि डेड. देर आर 5 फेजेस ऑफ द थ्रेड लाईफ सायकल. न्यू बॉर्न, रनेबल, रनिंग, ब्लॉक आणि डेड. आता वन बाय वन ह्या फेजेस कसा काम करतात. whenever you create object of the thread like t is equal to new thread, तुम्ही थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवला. at that moment the thread is in newborn phase. म्हणजे तुम्ही थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवल्या तो न्यूबॉर्न फेज मध्ये असतो. सो यू कॅन परफॉर्म 2 ऑपरेशन्स ऑन द न्यूबॉर्न थ्रेड. तुम्ही न्यूबॉर्न थ्रेड वरती 2 काम करू शकता. एक तर तुम्ही न्यूबॉर्न थ्रेड वरती स्टार्ट मेथड कॉल केली तर तो रनेबल होतो आणि स्टॉप मेथड कॉल केली तर तो डेड होतो. ते जिथं लाईफ सायकल मध्ये दाखवले की न्यूबॉर्न थ्रेडला जेव्हा तुम्ही स्टार्ट कॉल करता तो रनेबल होईल आणि स्टॉप कॉल केलं तर तो डेड होईल. ठीक आहे. न्यू बॉर्न म्हणजे तो रन नाही होऊ शकत. इट इज जस्ट क्रिएटेड थ्रेड. आणि स्टार्ट कॉल केलं की तो रनेबल होतो. मग पुढची फेज येते रनेबल. रनेबल म्हणजे रेडी टू रन बट नॉट रनिंग येट. काय म्हणते मी? रेडी टू रन बट नॉट रनिंग येट, म्हणजे अजून रन झालेला नाहीये. The thread is waiting for the processor's time allocation. At this moment, the thread is in waiting phase. It is waiting for the processor. की तो वाट बघत बसलाय की माझा नंबर कधी येतो. मी जसं मगाशी प्रोसेस क्यू दाखवली की प्रोसेस क्यू असते. जेव्हा तुम्ही रनेबल म्हणजे टी डॉट स्टार्ट कॉल करता तेव्हा तो थ्रेड प्रोसेस क्यू मध्ये जाऊन बसतो. प्रोसेस क्यू मध्ये जाऊन बसतो आणि ते जे प्रोसेस क्यू मध्ये जे थ्रेड असतात त्यांना रनेबल म्हणतात. मग आता ते वाट बघत बसले. सो मेनी थ्रेड कॅन बी इन रनेबल फेज. किती पण थ्रेड रनेबल फेज मध्ये असू शकतात. देअर कॅन बी मेनी थ्रेड्स इन रनेबल फेज. रनेबलचा अर्थ असतो की रेडी टू रन. नंबरला बसले ते थ्रेड रन व्हायला तयार आहेत. असं जसं एखाद्या डॉक्टरच्या ओपीडी मध्ये पेशंट येऊन बसलेले असतात बघा. ते पेशंट सगळे चेकअपला तयार असतात पण नंबरची वाट बघत बसते.
बरोबर की नाही? तसंच करायचं रनिंग. मग मेनी थ्रेड रनेबल असू शकतो. देन रनेबल थ्रेड वरती जर तुम्ही यील्ड मेथड कॉल केली ना, यील्ड, तर ती रनिंग फेज मध्ये, सॉरी, रनेबल थ्रेडला जर प्रोसेसरचा वेळ मिळाला तर तो रनिंग फेज मध्ये जातो. आता तो जसं डॉक्टरच्या ओपीडीचं एक्झाम्पल परत घ्या, की एखादा पेशंट आहे, त्याचा नंबर आला. एक पेशंट असतो ना, एकाच कोणाचा तरी नंबर येतो, मग त्याचा नंबर आला की तो चेकअपला घेतला जातो. तसंच इथं की एकच थ्रेड कुठल्या तरी रनिंग फेज मध्ये असू शकतो. रनेबल भरपूर असतात, मग प्रोसेसरचा वेळ मिळाला की तो थ्रेड रनिंग फेज मध्ये येतो. रनिंग मध्ये राईट नाव द थ्रेड इज इन रनिंग फेज. आता तो रनिंग फेज मध्ये आहे असं त्याचा अर्थ आहे रनिंगचा. आणि एकच थ्रेड फक्त रनिंग मोड मध्ये असतो ऍट ए टाइम, कारण आपल्या कॉम्प्युटरला एकच प्रोसेसर असतो. मग हा जो रनिंग थ्रेड आहे त्याच्यावरती जर तुम्ही यील्ड मेथड कॉल केली तर तो परत रनेबल होतो. रनेबल होतो आणि परत प्रोसेसरचा वेळ मिळाला की रनिंग होतो. म्हणजे या दोन फेज मध्ये जर थ्रेड असेल तर आपण म्हणतो की तो ऍक्टिव्ह थ्रेड आहे. ओके. नाव ऑन रनेबल थ्रेड, इफ यू कॉल द सस्पेंड, स्लीप और वेट मेथड ऑन रनिंग थ्रेड, ऑन रनिंग थ्रेड, जो थ्रेड रनिंग मोड मध्ये आहे त्याच्यावरती जर तुम्ही सस्पेंड किंवा स्लीप किंवा वेट मेथड कॉल केली, या दोन तिन्हीपैकी कुठलीही मेथड कॉल केली तर तो थ्रेड ब्लॉक होतो. म्हणजे त्याला त्या रनेबलच्या क्यू मधून बाहेर काढलं जातं आणि ब्लॉक क्यू मध्ये टाकलं जातं. जर रनिंग थ्रेडला तुम्ही स्लीप म्हणजे थोडा वेळ थांबवलं एक्झिक्युशन, वेट म्हणजे पण त्याला वेटिंग करायला लावलं, सस्पेंड म्हणजे पण थांबवलं जाते, तर तो ब्लॉक फेज मध्ये जातो. ब्लॉक म्हणजे आता तो रनेबल पण नाही राहिली, तो रनेबलच्या क्यू मधून बाहेर पडला. ठीक आहे. आता ब्लॉक थ्रेड वरती जर सस्पेंडनी त्याला ब्लॉक केलं असेल तर रिझ्यूमने परत रनेबल होऊ शकतो. स्लिपनी कॉल केलं असेल तर दिलेल्या मिली सेकंदानंतर परत रनेबल होणार, आणि वेट कॉल केलं असेल तर नोटिफायने रनेबल होणार. म्हणजे ब्लॉक थ्रेड परत रन होऊ शकतो, परत रनेबल होऊ शकतो. पण कसं सांगितलं, जोडी आहे. सस्पेंड असेल तर रिझ्यूम रनेबल होणार, आता स्लीप असेल तर ऑटोमॅटिक दिलेल्या वेळानंतर रनेबल होणार, वेट असेल तर नोटिफायने रनेबल होणार. मग रनेबल झालं की मग प्रोसेसरचा वेळ मिळाला की परत रन. दॅट इज ब्लॉक. ब्लॉक थ्रेड इज कॅपेबल टू बी रनेबल अगेन. म्हणजे ब्लॉक म्हणजे असं नाहीये की तो थांबला जाता नाही, आता तो एक्झिक्युटच होणार नाही, तसं नाही. ब्लॉक म्हणजे काय, थोडा वेळ एक्झिक्युशन थांबले, थोड्या नंतर तो परत रनेबल होणार असं. आता यापैकी कोणत्याही फेज मध्ये जेव्हा तुम्ही स्टॉप मेथड कॉल करता, कोणत्याही फेज मध्ये, तेव्हा तो डेड होतो. डेड म्हणजे तो थ्रेड डेड झाला, इथून पुढे त्याचं एक्झिक्युशन होणार नाही. आणि तुम्ही जर ऍक्च्युली थ्रेड डेड नॅचरली पण होऊ शकतो. रन मेथडचं एक्झिक्युशन संपलं ना की थ्रेड डेड होतो. थ्रेड डेड होतो, त्याचं एक्झिक्युशन संपलं, त्याचं आयुष्य संपलं, तो काय होणार, डेड होतो. पण तुम्ही जर स्वतः स्टॉप मेथड कॉल केली तर ती त्याची प्री मॅच्युअर डेथ झाली. स्वतः स्टॉप मेथड कॉल केली की तुम्ही मारलं त्याला, लक्षात, ती त्याची काय झाली, प्री मॅच्युअर डेथ. समजलं. सो अशा थ्रेडच्या लाईफ सायकल मध्ये 5 फेजेस असतात: न्यूबॉर्न, रनेबल, रनिंग, ब्लॉक आणि डेड. कळालं. नेक्स्ट सांगते थ्रेड प्रायोरिटी. बाय डिफॉल्ट एव्हरी थ्रेड हॅज अ प्रायोरिटी. प्रत्येक थ्रेडला एक प्रायोरिटी असतेच. प्रायोरिटी इज अन इंटिजर व्हॅल्यू दॅट रेंजेस बिटवीन 1 to 10. And whenever you create thread, every thread has a priority and that default priority is 5. बाय डिफॉल्ट एक प्रायोरिटी प्रत्येक थ्रेडला दिलीच जाते, ती प्रायोरिटी असते 5. 5 इज द नॉर्मल प्रायोरिटी. जेवढे थ्रेड आपण बनवले ना, सगळ्यांची प्रायोरिटी 5 होती. So all the threads are having equal priority. So they are processed in first come first serve manner. म्हणजे सगळ्या थ्रेडची प्रायोरिटी सेम असल्यामुळे ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व या मॅनर मध्ये एक्झिक्यूट होतात. म्हणजे जो आधी आला तो आधी एक्झिक्यूट असं. बट इफ आय वॉन्ट टू चेंज प्रायोरिटी, मला जर प्रायोरिटी चेंज करायची असेल तर देन वी कॉल सेट प्रायोरिटी मेथड. कोणती? सेट प्रायोरिटी मेथड कॉल करतो. सेट प्रायोरिटी मेथडला तुम्ही इंटिजर व्हॅल्यू द्या, ती 1 ते 10 मध्ये असली पाहिजे. मिनिमम प्रायोरिटी 1 असते, मॅक्सिमम प्रायोरिटी 10 असते, नॉर्मल प्रायोरिटी 5 असते. ठीक आहे. मग सेट प्रायोरिटीला, आणि हा हे 3 कॉन्स्टंट पण आहेत रेडीमेड थ्रेड क्लासमध्ये, की ज्यांच्या व्हॅल्यू, नॉर्म प्रायोरिटी व्हॅल्यू 5 असते, बीची प्रायोरिटी 1 असते, मॅक्सची प्रायोरिटी 10 असते. आणि सेट प्रायोरिटी मेथडने तुम्ही त्याची प्रायोरिटी चेंज करू शकता. मग आता जर प्रायोरिटी चेंज केली तर एक्झिक्युशनचा सिक्वेन्स बदलतो. आता कसं होतं, ज्या थ्रेडची प्रायोरिटी जास्त असते तो आधी एक्झिक्युशनला घेतला जातो, आणि मग कमी कमी असं. म्हणजे समजा एखादा थ्रेड आहे त्याची प्रायोरिटी 10 आहे, एकाची प्रायोरिटी 8 आहे, एकाची 3, तर आधी 10 वाला एक्झिक्यूट होणार, मग 8 वाला, मग 3 वाला. समजा 3 वालाचं एक्झिक्युशन चालू आहे आणि 10 वाला थ्रेड एक्झिक्युशनला आला तर 3 वाला थांबवलं जाणार, कारण त्याची प्रायोरिटी जास्त आहे, तर एक्झिक्युशनला घेतलं. तसं
ओपीडीचं एक्झाम्पल घेतलं, पेशंट बसले सगळ्या नंबरला, जे पहिल्यांदा आला त्याला आधी चेकअप केलं जाणार आहे, कारण सगळ्यांची प्रायोरिटी सेम आहे. पण एखादी इमर्जन्सी केस आली, एखादा ऍक्सिडेंट झालेला जर पेशंट आला, तर ज्याचं चेकअप चालू असतं त्याला बाहेर काढलं जातं, तू थांब. आणि ते ज्याचं ऍक्सिडेंट झालं त्याला आत घेतलं जातं, कारण त्याची प्रायोरिटी जास्त आहे. सेम तशीच कन्सेप्ट इथं आहे, की हायर प्रायोरिटी थ्रेड एक्झिक्युशनला आला तर लोअरला थांबवलं जातं आणि हायरला एक्झिक्युशनला घेतलं जातं. कळालं? सो दॅट इज थ्रेड प्रायोरिटी, आणि तुम्ही सेट प्रायोरिटीने प्रायोरिटी सेट करू शकता. मग आता जो फ्रूट थ्रेडचं एक्झाम्पल होतं, त्याच्या कन्स्ट्रक्टरला आपण दोन आर्ग्युमेंट घेऊ शकतो, थ्रेडचं नाव आणि प्रायोरिटी. आणि थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवायचा टी इक्वल टू न्यू थ्रेड, आणि टी डॉट सेट प्रायोरिटीनी त्याला प्रायोरिटी सेट करायची आणि मग थ्रेड स्टार्ट करायचं. आणि रन मेथडमध्ये फॉर लूप घेऊन थ्रेडचं नाव प्रिंट करायचं. आता मेन मध्ये मग फ्रूट थ्रेडचे तीन ऑब्जेक्ट बनवले. एक ऍपल साठी बनवला ज्याला 5 प्रायोरिटी दिली, एक मँगो साठी बनवला ज्याला 10 प्रायोरिटी दिली, आणि मग बनाना साठी बनवला ज्याला 1 प्रायोरिटी दिली. मग एक्झिक्युशनचं स्टँडर्ड सिक्वेन्स काय असणार आहे? आधी कुठल्या एक्झिक्युशनला आला पाहिजे? मँगो, मग ऍपल, आणि मग बनाना. पण हे ऍक्च्युली डिपेंड करतं प्रोसेसरवरती बरं का. प्रोसेसरला जर एखादा थ्रेडला यायलाच उशीर झाला हायर थ्रेडचा, तर तोपर्यंत लोअरला एक्झिक्युशनला घेतलं जातं. म्हणजे असं नाहीये की हायर आल्यापर्यंत मी एक्झिक्यूटच करणार नाही, असं नाहीये. त्यामुळं थोडाफार सिक्वेन्स चेंज होऊ शकतो. आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूयात. मी नवीन क्लास घेते, तोच प्रोग्राम मी रन करून दाखवते फक्त तुम्हाला. फ्रूट थ्रेड 1 करते, मेन नकोय त्याला. आणि इम्प्लिमेंट्स रनेबल, तोच कोड घेते कॉपी पेस्ट करून. फ्रूट थ्रेड 1 येणार कन्स्ट्रक्टरला, आणि पी लोअर केसमध्ये. सेम प्रोग्राम आहे, फ्रूट थ्रेड 1 इम्प्लिमेंट्स रनेबल, तोच कोड फक्त मी कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे. इथे डबल कोड चेंज करावं लागतील मला. आणि आता मेन वाला क्लास. आणि इथं मग आता मी 3 ऑब्जेक्ट बनवते फ्रूट थ्रेडचे. बनवून क्लासचं नाव फ्रूट थ्रेड 1 घेतलंय. मग आता बघा, ऍपल, मँगो आणि बनाना. ऍक्च्युली एक्झिक्युशनचा सिक्वेन्स असा पाहिजे, आधी मँगो संपला पाहिजे, मग ऍपल संपला पाहिजे, आणि मग बनाना. बघा रन करतो. एक मिनिट, हा रन केला पाहिजे, तो कारण होतो. मँगोची प्रायोरिटी जास्त आहे, पण तो नंतर बनलाय, त्यामुळे ऍपल त्याने आधी एक्झिक्युशनला घेतला. बरोबर. आता बघा, आता यायला लागलं व्यवस्थित. तर कसं झालंय, ऍपल आधी बनलाय ना, ऍपल बनला आधी, त्यामुळे त्याला आधी एक्झिक्युशनला घेतलं गेलं. मँगोला यायला उशीर होतोय ना, त्यामुळे आधी ऍपल घेतोय तो. कळालं का? मग जेव्हा मँगो आला बघा, आता मँगोला त्याला कळालं मँगोची प्रायोरिटी जास्त आहे, मग मँगो आधी संपला, मग ऍपल संपला, मग बनाना संपला. थोडंफार सिक्वेन्स चेंज होऊ शकतो. एखाद्या थ्रेडला यायला उशीर लागला तर तो थांबून राहत नाही, बाकीचे फ्रूट खायला घेणार तो. कळालं का? ओके. Is alive method will check whether the thread is alive or not. म्हणजे एखादा थ्रेड अलाइव्ह आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल, तर इज अलाइव्ह मेथडने तुम्ही चेक करू शकता. इज अलाइव्ह मेथड इज यूज टू चेक वेदर द थ्रेड इज अलाइव्ह. म्हणजे एखादा थ्रेडचं एक्झिक्युशन बाकी आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल, तर इज अलाइव्ह मेथड तुम्ही चेक करू शकता. कधी कधी असं होतं की 2-3 थ्रेड असतात, आणि की जसं आता मेन थ्रेड होतं मगाशी, ऍपल आणि ग्वावा 2 थ्रेड होते, आणि मेन पण होता. आणि मग ऍपल आणि ग्वावा एक्झिक्यूट होता ना, मेन मध्ये आधी येत होता. मग मला असं करायचं की मेनचं एक्झिक्युशन थांबवायचंय, जोपर्यंत ऍपल आणि ग्वावा एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत मेनचं एक्झिक्युशन थांबलं पाहिजे. तर मग मी मेनला थांबवणार कसं? तर मी काय करणार, चेक करणार की बाबा ऍपल आणि ग्वावा अलाइव्ह आहेत का. अलाइव्ह असेल तर मेनला म्हणणार तू थांब.
पण मी असं किती वेळा चेक करणार इज अलाइव्ह इज अलाइव्ह. तर इज अलाइव्ह मेथड फक्त ट्रू फॉल्स मध्ये आन्सर देते, की जर तो थ्रेड अलाइव्ह असेल तर ट्रू देते, अलाइव्ह नसेल तर फॉल्स देते. एवढंच इज अलाइव्ह मेथड काम करते, की जर तो थ्रेड अलाइव्ह असेल तर ट्रू देते, नसेल तर फॉल्स देते. मग मला ऍक्च्युली मेनला थांबवायचंय, तर त्यासाठी आपण युज करू शकतो जॉईन मेथड. जॉईन मेथड अलाउज टू एक्झिक्यूट वन थ्रेड अँड पॉज अनदर थ्रेड. म्हणजे मला फक्त ऍपल आणि ग्वावालाच एक्झिक्यूट होऊ द्यायचंय आणि मेनला थांबवायचंय. तर मी काय करणार, ऍपल आणि ग्वावाला जॉईन मेथड कॉल करणार, की तुम्ही दोघं जण प्रोसेसरला जॉईन करा. ऍपल आणि ग्वावाला सांगणार की तुम्ही जॉईन व्हा प्रोसेसरला. आणि मग ते जॉईन झाले, मग जोपर्यंत त्यांचं एक्झिक्युशन होतंय तोपर्यंत मेन एक्झिक्युशनला येणार, मेन थांबणार. म्हणजे ज्याच्या बरोबर तुम्ही जॉईन मेथड कॉल करताय तो एक्झिक्युशनला येतात, आणि ज्याच्या बॉडीमधून कॉल करताय तो थांबतो. म्हणजे आता मेन थांबणार आणि फक्त ऍपल आणि गुआवाच एक्झिक्यूट होणार. मेन थांबणार, ऍपल गुआवा एक्झिक्यूट होणार. कळालं मी काय सांगते? जॉईन मेथडनी ते होतं, मेन थांबतं. ज्याला एक्झिक्यूट करायचंय त्या जॉईन म्हणजे काय आहे, की आपण तो थ्रेड प्रोसेसरला जोडतो. प्रोसेसरला जोडला तो थ्रेड, मग प्रोसेसर फक्त तोच थ्रेड एक्झिक्यूट होत राहणार, करत राहणार ज्याला तुम्ही जॉईन केले. मग तोपर्यंत दुसऱ्या कोणालाच घेणार नाही, मग मेनला पण नाही घेणार, मेन थांबणार. मग कधीपर्यंत थांबणार? जोपर्यंत त्या दोघांचं एक्झिक्युशन संपत नाही तोपर्यंत. त्या दोघांचं एक्झिक्युशन संपलं की मग मेन एक्झिक्युशन. त्या दोघांचं एक्झिक्युशन संपलं की मग मेन एक्झिक्युशनला येणार. ठीक आहे, बघूयात त्याचं पण एक्झाम्पल. मग असाच प्रोग्राम आहे आपला, त्याच्यात काही वेगळं नाही, फक्त मेन मध्ये मी आहे ना दोन बनवणार आहे थ्रेड. आणि इज आलंय बघा, आता हे क्लास फ्रूट थ्रेड घेतला, इम्प्लिमेंट रनेबल ते तर सेमच आहे. थ्रेडचं व्हेरिएबल घेतलं, हा कन्स्ट्रक्टर झाला फ्रूट थ्रेडचा, थ्रेड तयार केला. दिस कॉमा एनस टी डॉट स्टार्ट कॉल केलं, रन मेथड डिफाईन केली, स्टार्ट कॉल केली की रनला जातं, थ्रेडचं नाव आणि आयच्या व्हॅल्यू प्रिंट होतील. ठीक आहे, मग आता मेन मध्ये मी फ्रूट थ्रेड क्लासचे दोन ऑब्जेक्ट बनवणार, ऍपल आणि मँगो. ते 10 नको आहे तिथं, ऍपल आणि मँगो दोन ऑब्जेक्ट बनवले. आधी मी चेक केलं बघा, ए हा फ्रूट थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट आहे, ए काही थ्रेड नाही, लक्षात घ्या. ए ऑब्जेक्ट आहे फ्रूट थ्रेड क्लासचा, एच्या आत टी थ्रेड आहे. एच्यात कोणता थ्रेड आहे? टी थ्रेड आहे. मग आपण ते चेक करतोय की इथं एसओपी ए डॉट टी इज अलाइव्ह, म्हणजे ए डॉट टी डॉट इज अलाइव्ह म्हणजे ए मधला थ्रेड अलाइव्ह आहे का? जर असेल अलाइव्ह तर ट्रू देणार तो. मग परत चेक करणार एम डॉट टी डॉट इज अलाइव्ह, म्हणजे मँगो मधला टी थ्रेड अलाइव्ह आहे का, असेल तर ट्रू देणार. आणि मग मी इथं लिहिणार ए डॉट टी डॉट जॉईन आणि एम डॉट टी डॉट जॉईन. ए डॉट टी डॉट जॉईन आणि एम डॉट टी डॉट जॉईन. म्हणजे आता मग हे दोन्ही पण थ्रेड प्रोसेसरला जॉईन झाले, ऍपल आणि मँगोवाला थ्रेड. मग आता प्रोसेसर फक्त ऍपल आणि मँगोलाच एक्झिक्यूट करणार. इथे एक्सेप्शन पाहिजे बरं का. जो मेन थ्रेड आहे तो थांबणार. इथं मेन थ्रेड थांबणार आणि फक्त ऍपल आणि मँगोच एक्झिक्यूट होणार. कॅच मध्ये एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट पाहिजे. आणि मग सिस आउट परत केलं ए डॉट टी डॉट इज अलाइव्ह, तर ए डॉट टी डॉट इज अलाइव्ह फॉल्स येणार इथं, कारण त्या दोघांचं एक्झिक्युशन संपल्यानंतरच मेन एक्झिक्युशनला येणार आहे. आणि एम डॉट टी डॉट इज अलाइव्ह पण फॉल्स येणार आहे. आणि हे मेन मध्ये फॉर लूप मुद्दाम घेतलंय, कळावं की ते मेन मध्ये आधी येतोय की नाही समजावं म्हणून हे फॉर लूप. आपण एक काम करू, फ्रूट थ्रेड तर आहे आपल्याकडे, त्यासाठी वेगळा प्रोग्राम करायचा नाहीये. मी काय करते, मेन साठी वेगळा क्लास घेते. इथलंच कोड घेते तिथं कॉपी करून. आता विदाऊट जॉईन काय होतं ते आधी दाखवते तुम्हाला, आणि जॉईन केल्यानंतर काय होतं ते दाखव.
आधी आहे ना मी ह्या स्टेटमेंटला कमेंट टाकते. जॉईन नाही असं समजून झालं. मग काय होणार, ऍपल, मँगो आणि मेन हे तिन्ही थ्रेड सायमल्टेनियस एक्झिक्यूट होणार. मेन पण मध्ये आधी येणार आहे एक्झिक्युशनला. म्हणजे आधी ऍपल डॉट टी ए डॉट टी झाला ट्रू दाखवणार, एम डॉट टी, इथं दुरुस्त करा, एम डॉट टी झाला ट्रू दाखवणार. आणि मग इथं पण ट्रू ट्रूच दाखवणार तो. आणि मग मेनचं पण आउटपुट येणार मध्ये आधी. बघा बघू मी रन करते हा. बघा मेनचं मध्ये आधी आलं ना, ऍपल आला, मग ते झालं ऍपल संपला, मग मँगो ऍपल फॉल झाला वगैरे ते दाखवलं. मेन पण मध्ये आधी आला, मेन आधी एक्झिक्यूट झाला आणि मग मँगो एक्झिक्यूट झाला. किती वेळा पण रन करा, मेन मध्ये आधी येणारच आहे. हे काय मेन मध्ये आधी आला ना, ट्रू फॉल्स पण चुकतायत, ते मध्ये आधी येतं ना एक्झिक्युशन मेन्स. मग आता मी काय करते, मी जॉईन करते त्यांना, म्हणजे मी इथं हे कमेंट काढून टाकते. आता जर बघितलं ना, तर आधी ते काय करणार, इज अलाइव्ह ट्रू दाखवणार, हे दाखवणार. हा, मग त्या दोघांचंच एक्झिक्युशन होणार, ऍपल आणि मँगोचं. तोपर्यंत मेन मध्ये आधी येणारच नाही, त्यांचं एक्झिक्युशन संपल्यानंतरच मग हा कोड एक्झिक्यूट होणार. मग इथं फॉल्स फॉल्स दाखवणार तो, आणि मगच हे फॉर लूप एक्झिक्यूट होणार. म्हणजे मेनचं फॉर लूप सगळ्यात शेवटीच एक्झिक्यूट होणार. बघा बघू मी रन करते. सो यू कॅन सी, दोन थ्रेड झाले, ऍपलचं एक्झिक्युशन झालं. हा, ट्रू ट्रू आले दोन्ही पण. मग मँगोचं एक्झिक्युशन झालं, दोन्ही फॉल्स आले आता, कारण त्यांचं एक्झिक्युशन संपलेलं आहे. आणि मग मेन एक्झिक्युशनला आलं. ओके, कळालं? काही डाऊट आहे? सिंक्रोनायझेशन काय असतं? Synchronization, it is the process that ensures that a single resource each accessed by only one thread at a time. A single resource म्हणजे एखादा रिसोर्स असेल. आता रिसोर्स म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट असेल त्याच्यात फाईल ओपन आहे किंवा डेटाबेसचं कनेक्शन ओपन आहे. रिसोर्स इज अन ऑब्जेक्ट. तर synchronization, it is the process that ensures that a resource is accessed by only one thread at a time. म्हणजे सिंक्रोनायझेशन मध्ये ही काळजी घेतली जाते की एखादा ऑब्जेक्ट ऍट अ टाइम एकच थ्रेड वापरू शकतो. त्याला सिंक्रोनायझेशन म्हणतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल की समजा एखादी फाईल आहे, फाईलचं रिडिंग रायटिंग तुम्ही करता, आपण बघितलं फाईल हँडलिंग रिडिंग केलेलं होतं, आपण फाईल कशी रीड करायची ते शिकलो. पण जर समजा मल्टी थ्रेडिंग असतं आणि मी दोन थ्रेड बनवले असते की एक थ्रेड फाईल रिडिंगसाठी आहे आणि एक थ्रेड फाईल रायटिंगसाठी, आणि असं सांगितलं गेलं की आधी राईट झालं पाहिजे आणि मगच रीड झालं पाहिजे. पण आता जर तुम्ही आउटपुट बघितलं तर सगळं मिक्स होतंय, कोणी कसं पण एक्झिक्यूट होतं, त्याला काही असं सिक्वेन्सच नाही. मग आता मला असं करायचं की जोपर्यंत रायटिंग होत नाही तोपर्यंत रीडिंग नाही झालं. पण जर सिंक्रोनायझेशन असेल तर हे होऊ शकतं की रायटिंग झाल्यानंतरच रीडिंग होईल. किंवा आपण आत्ता असं होतंय की थोडं राईट होईल आत्ताच एक्झिक्युशन, थोडं राईट होईल मग रीड होईल, परत राईट होईल मग रीड होईल. मग असं नाही झालं पाहिजे ना. मग या केसमध्ये आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की ती फाईल ऍट ए टाइम एकच थ्रेड ओन करेल, एकच थ्रेड त्याला ऍक्सेस करेल. दुसरा म्हणजे एका थ्रेडनी ती फाईल ऍक्सेस करायला घेतली आणि दुसरा कोणाला ऍक्सेस करायला, तर त्याला ऍक्सेस नाही दिला गेला, त्याला थांबवलं गेलं. Then for that we use synchronization. It is the process that ensures that a single resource is accessed by only one thread at a time. And for synchronization, Java provides the concept of mutex or monitor. Mutex किंवा मॉनिटरची कन्सेप्ट आहे, म्हणजे ब्लॉक असतो, सिंक्रोनाइज ब्लॉक असतो. म्युटेक्स म्हणजे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असं त्याला म्हणतात. म्युटेक्स म्हणजे सिंक्रोनाइज ब्लॉक असतो आणि तो ब्लॉक सिंक्रोनाइज असतो. वेन वन थ्रेड एंटर्स इनटू दॅट ब्लॉक, then all the other threads that are trying to enter will be suspended. म्हणजे जो थ्रेड एक थ्रेड आत आला त्या ब्लॉकमध्ये तर बाकी सगळे थ्रेड थांबवले जातात. म्हणजे आपण डायग्रामॅटिकली बघू. समजा आता इथं असा तो सिंक्रोनाइज ब्लॉक बनवला होता बघा, हा दिसतो ना. सिंक्रोनाइज कीवर्ड आहे ज्यामध्ये पुढे तो ऑब्जेक्ट दिला जातो, जो रिसोर्स आपण म्हटलं तो ऑब्जेक्ट, आणि ओपनिंग क्लोजिंग कर्लीमध्ये त्या ऑब्जेक्टला ऍक्सेस करायचा कोड आहे. मग जेव्हा सिंक्रोनायझेशन केलं जातं देन वन थ्रेड, कन्सिडर देर आर टू थ्रेड्स T1 अँड T2. दोन थ्रेड आहेत, एक T1 आहे आणि एक T2 आहे. And now consider T1 thread enters into this block. T1 आत आला, तर आता हा T1 याचा ओनर झाला या ब्लॉक. मग आता जर कुठला दुसरा थ्रेड आत यायचा प्रयत्न करायला लागला तर त्याला थांबवलं जाणार जोपर्यंत पहिला बाहेर नाही पडत. पहिला बाहेर पडला की मगच दुसरा आत येणार.
पहिला बाहेर पडला की मगच दुसरा आत येणार, अदरवाईज दुसरा कुठलाही थ्रेड आत येऊ शकत नाही. त्याला म्हणायचं सिंक्रोनायझेशन. ठीक आहे, आणि त्यासाठी हा कीवर्ड सिंक्रोनाइज कीवर्ड वापरला जातो. मग त्याचं आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत, की समजा मी बॉक्स नावाचा क्लास घेतला. बॉक्स क्लासमध्ये मी वर्ड शो नावाचं फंक्शन घेतलंय, ज्याच्यात एक स्ट्रिंग आर्ग्युमेंट आहे. आणि ह्या शो फंक्शनचं काम काय आहे, की जी स्ट्रिंग तुम्ही देताय ना ती ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये रॅप करायची. ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये रॅप करायची. तर मी इथं सिस आउट केलं, ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट दिला, मग ती स्ट्रिंग दिली, आणि क्लोजिंग ब्रॅकेट देण्याआधी ना मी 1 सेकंदाचा पॉज घेतला. स्लीप मेथडनी पॉज घेतो ना आपण, थ्रेड डॉट स्लीप. 1000 मिलीसेकंद दिले, 1 सेकंदाचा पॉज, आणि 1 सेकंदानंतर मी क्लोजिंग ब्रॅकेट दिली. मग जर सिंक्रोनायझेशन नसेल तर काय होईल, पहिला थ्रेड याच्या आत येईल, ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट प्रिंट करेल त्याचं नाव, आणि तो 1 सेकंद झोपेल. तो 1 सेकंद झोपला की दुसरा आत येईल. सिंक्रोनायझेशन नसेल तर दुसरा आत येईल, तो त्याचं ओपनिंग ब्रॅकेट प्रिंट करेल, त्याचं नाव प्रिंट करेल, तो 1 सेकंद झोपेल, मग पहिला येईल, मग तो त्याचं क्लोजिंग ब्रॅकेट देईल, आउटपुट मिक्स होईल. असं म्हणजे समजा पहिला मी तुम्हाला लिहून दाखवते, की समजा पहिला थ्रेड आत आला तर तो टॉम नावाचा समजा पहिला थ्रेड आहे, तो आत आला तर तो ओपनिंग ब्रॅकेट प्रिंट करेल आणि टॉम प्रिंट करेल. ठीक आहे, मग इथं 1 सेकंदाचा पॉज आहे, तोपर्यंत मग जेरी आत येणार. मग जेरीवाला थ्रेड आत येईल, तो ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि जेरी प्रिंट करेल. आणि मग टॉम आत येईल, तो त्याचा क्लोजिंग ब्रॅकेट प्रिंट करेल, आणि मग जेरी आत येईल, तो त्याचा क्लोजिंग ब्रॅकेट प्रिंट करेल. का, मी इथं खाली प्रिंट एलन वापरले ना, म्हणून मी त्याला खाली लिहिलं. आत प्रिंट आहे, वरती प्रिंट आहे. असं ते मिक्स होईल जर सिंक्रोनायझेशन नसेल तर. ठीक आहे, मग बघा मी आता इथं असं लिहिणार आहे, की हे कोड, हा तर कोड काय आला, ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट स्ट्रिंगचं नाव, मग 1 सेकंदाचा पॉज, मग क्लोजिंग ब्रॅकेट. मग फ्रूटवाला घेतलाय. ठीक आहे, इम्प्लिमेंट्स रनेबल थ्रेडचा ऑब्जेक्ट घेतला, आणि बॉक्सचा पण ऑब्जेक्ट लागला. बॉक्सचा पण ऑब्जेक्ट लागणार ना आपल्याला, बॉक्सची मेथड कॉल करायची तर. मग फ्रूट थ्रेडच्या कन्स्ट्रक्टरला आता मी 2 आर्ग्युमेंट घेणार, एक थ्रेडचं नाव आणि सेकंड बॉक्स क्लासचा ऑब्जेक्ट, 2 आर्ग्युमेंट. मग टी इक्वल टू न्यू थ्रेड दिस कॉमा एन, इथं थ्रेडचा ऑब्जेक्ट तयार केला, दिस आणि एन, आणि एक्स इज इक्वल टू बी. मी बॉक्सचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज केला, आणि मग थ्रेड स्टार्ट केला. स्टार्ट केले की एक्झिक्युशन रनला गेलं. मग मी इथं म्हणणार सिंक्रोनाइज एक्स, म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे तो सिंक्रोनाइज असणार. सिंक्रोनाइज दिला, मग आता तो एक ऑब्जेक्ट सिंक्रोनाइज झाला, म्हणजे एकच थ्रेड ऍट मी इथं राहू शकतो. दुसरा आत नाही येणार तर पहिला आत आला. ठीक आहे, बघू आपण त्याचं एक्झाम्पल रन करून मी दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग मी बॉक्स ऑब्जेक्ट मध्ये मेन वाला क्लास घेतला, बॉक्स ऑब्जेक्ट बी एक्स बनवला, बी एक्स इज इक्वल टू न्यू बॉक्स. मग मी फ्रूट थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवला, फ्रूट थ्रेड ए इज इक्वल टू न्यू फ्रूट थ्रेड, 2 आर्ग्युमेंट दिला, एक फ्रूटचं नाव आणि एक बॉक्स ऑब्जेक्ट. देन एम इज इक्वल टू न्यू फ्रूट थ्रेड, फ्रूटचं नाव आणि बॉक्स ऑब्जेक्ट, 2 आर्ग्युमेंट इथे मी घेतला. इथपर्यंत कळालं. आता एक्झिक्युशन कसं होतं ते बघणार आहे. आधी आपण काय करूयात, हे क्लास ऍड करूयात. फ्रूट थ्रेड 2 घेते मी आता, कारण ऑलरेडी तिथं फ्रूट थ्रेड 1 आहे. मेनचा चेकबॉक्स कशाला घेतला मी, ठीक आहे, गरज नव्हती त्याची, काढून टाकली मेन मेथड. आणि बॉक्स एक क्लास घ्यायचा, मी बॉक्स एक क्लास घेते, न्यू क्लास बॉक्स. आता सध्या तोच कोड तिथलाच कॉपी पेस्ट करून घेते बॉक्स मधला. जी शो मेथड आहे ती काय करते, की ते नाव जे त्याला येईल स्ट्रिंग आर्ग्युमेंट कॅच, ही शो मेथड मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट, ती स्ट्रिंग 1 सेकंदाचा पॉज, मग क्लोजिंग ब्रॅकेट. आणि मग आता फ्रूट थ्रेड 2, तिथे इम्प्लिमेंट्स रनेबल येणारच आहे, थ्रेडचा ऑब्जेक्ट येणारच आहे, कन्स्ट्रक्टर येणार, थ्रेडचा ऑब्जेक्ट तयार होणार, आणि रन मेथड पण येणार. इम्प्लिमेंट्स रनेबल थ्रेड ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर फ्रूट थ्रेड 2, थ्रेड तयार झाला. एक्स इज इक्वल टू बी, म्हणजे जो बॉक्सचा ऑब्जेक्ट आहे ना तो इथे इनिशियलाइज झाला आणि थ्रेड स्टार्ट झाला, मग तो सिंक्रोनाइजला जाणार आहे आणि शो मेथड कॉल करणार आहे. ठीक आहे,
आणि मग आता मेनवाला थ्रेड. थ्रेड टूच ऑब्जेक्ट बनवणार आहे. हम्म. बघा, एक्झिक्युशन सुरुवात मेन पासून होणार आहे. आधी बॉक्स ऑब्जेक्ट तयार होणार आहे आणि तो एकच ऑब्जेक्ट दोघांना पाठवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ की एकच ऑब्जेक्ट दोघांना ऍक्सेस करायचा आहे, तरच सिंक्रोनायझेशनची गरज पडणार आहे आपल्याला. मग फ्रूट थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवला ए इज इक्वल टू न्यू फ्रूट थ्रेड ऍपल नावाचा. इथून एक्झिक्युशन जाणार फ्रूट थ्रेड टूच्या कन्स्ट्रक्टरला. इथं ऍपल नाव एन मध्ये तो बॉक्सचा जो ऑब्जेक्ट पाठवलेला आहे तो इथं बी मध्ये येणार. इथं थ्रेडचा ऑब्जेक्ट तयार झाला आणि एक्स जो ऑब्जेक्ट होता बॉक्सचा तो इनिशियलाइज झाला बी ला. म्हणजे जो मेन मध्ये ऑब्जेक्ट बनवलेला होता तो इथं एक्स मध्ये आला. आणि टी डॉट स्टार्ट स्टार्ट कॉल केलं की एक्झिक्युशन रनला जाणार आहे. समजा हे मी सिंक्रोनाइज काढून टाकते, आता सध्या नाही असं समजून झालं. तो रनला आला. मग इथून एक्स डॉट शो कॉल केले. शो कॉल केले की ते आता ते बॉक्स क्लासच्या शो मेथडला जाणार आणि थ्रेडचं नाव पाठवणार. थ्रेडचं नाव काय दिलं होतं आपण? ऍपल. मग तो इथून तो बॉक्स क्लासच्या शो मेथडला येणार. ऍपल नाव इथे येणार. मग आता इथे तो ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि ऍपल प्रिंट करणार. ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट आणि ऍपल प्रिंट करणार. ठीक आहे, ते त्यांनी प्रिंट केलं, समजून झालं. आता एक सेकंदाचा पॉज. मग एक सेकंदाचा पॉज आहे तोपर्यंत काय होणार? मग मेन मधलं पुढचं एक्झिक्युशन होणार. दुसरा ऑब्जेक्ट तयार होणार मँगोचा. इथून एक्झिक्युशन फ्रूट थ्रेडच्या कन्स्ट्रक्टरला जाणार. हा मँगोवाला थ्रेड तयार, मँगोसाठी इथे येणार. मँगोवाला थ्रेड तयार होणार आणि थ्रेड स्टार्ट होणार आणि रनला जाणार. आणि मँगोचं नाव घेऊन पण तो बॉक्स क्लासला जाणार. तो आत येणार आहे. आणि मग ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट तो पण प्रिंट करणार मँगोवाला थ्रेड आणि त्याचं नाव प्रिंट करणार मँगो. आणि तो एक सेकंद पॉज की तोपर्यंत मग ऍपल आत येणार. त्याचं राहिलेलं क्लोजिंग ब्रॅकेट कम्प्लीट करणार आणि मग प्रिंट केल्याने त्या मग कर्सर खाली जाणार. मग मँगो येणार एका सेकंदानी. तो त्याचा क्लोजिंग ब्रॅकेट. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आउटपुट मिक्स होणार आहे. बघू आपण रन करून. मे बी ऍपल आधी येईल किंवा मँगो आधी येईल, पण आउटपुट मिक्स होणार आहे. मी हा मेन मधला कोड रन करते. मी सिंक्रोनायझेशन काढून टाकलेले, आता सिंक्रोनायझेशन नाहीये. त्यामुळे असं होतंय की एक थ्रेड आत असताना दुसरा आत येतोय. ठीक आहे, मग आता मी आउटपुट दाखवते. सो यू कॅन सी ऍपल मँगो मिक्स होत आहे. किती वेळा पण तुम्ही रन करा आउटपुट मिक्स होणार आहे, कारण इथं सिंक्रोनायझेशन नाहीये. आता मी जस्ट हे स्टेटमेंट ऍड करते सिंक्रोनाइजचं, जे मी आता काढलं होतं. मग आता काय होणार? ऍपलवाला थ्रेड जरी आत आला तर जोपर्यंत आता ऍपलचं थ्रेड एक्झिक्युशन बाहेर पडत नाही तोपर्यंत मँगोवाला थ्रेड आत नाही ना. समजा ऍपलवाला थ्रेड आत आला, इथून तो शो फंक्शनला गेला, ऍपल नाव घेऊन इथं आला, ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट ऍपल प्रिंट केलं, एक सेकंदाचा पॉज, तरी पण मँगोवाला थ्रेड आत नाही येऊ शकणार बिकॉज यू आर इन सिंक्रोनाइज कॉन्टेक्स्ट. मग आता ऍपल एक सेकंदाने जागा होईल, त्याचं क्लोजिंग ब्रॅकेट कम्प्लीट करेल आणि त्या ब्लॉकमधून बाहेर पडेल आणि मग मँगो आत येईल. मग ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट मँगो प्रिंट होईल आणि क्लोजिंग ब्रॅकेट. कळालं? मग आता मी रन करते. आता आउटपुट ऍट एनी कॉस्ट रन मिक्स होणार नाही. बघा मी रन करते. बिकॉज ऑफ सिंक्रोनाइज कीवर्ड ऍट अ टाइम एकच थ्रेड त्याला ऍक्सेस करू शकतो. समजलं? म्हणजे आपण डेडलॉकची कन्सेप्ट बघतोय. डेडलॉक म्हणजे काय असतं? तर वेन टू ऑर मोर डेडलॉक. डेडलॉक म्हणजे काय बघा? वेन टू ऑर मोर थ्रेड्स हॅव सर्क्युलर डिपेंडन्सी ऑन इच अदर. वेन टू ऑर मोर थ्रेड्स आर हॅव्हिंग circular dependency on each other in synchronous environment, then deadlock occurs. Then no thread proceeds, we can say. No thread proceeds its execution, and this is deadlock.
हम्म. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही सिंक्रोनायझेशन करता आणि 2-3 थ्रेडचं एकमेकांवरती सर्क्युलर डिपेंडन्सी असेल तर कुठल्याच थ्रेडचं एक्झिक्युशन पुढे जात नाही. ऑल थ्रेड्स आर गोइंग इन टू द वेटिंग फेज. म्हणजे कुठल्याच थ्रेडचं एक्झिक्युशन पुढे जात नाही, प्रोग्राम हँग होतो. त्या सिच्युएशनला म्हणतात डेडलॉक. सो अवॉइड सर्क्युलर डिपेंडन्सी. टू अवॉइड डेडलॉक, अवॉइड सर्क्युलर डिपेंडन्सी. डेडलॉक अवॉइड करण्यासाठी सर्क्युलर डिपेंडन्सी अवॉइड करा. आता हे कसं येतं डेडलॉक ना, ते पण एक एक्झाम्पल आपण बघूयात. आता डेडलॉकचं एक्झाम्पल बघायचं आपल्याला. डेडलॉकचं आहे ना रिअल लाईफ एक्झाम्पल पण विचारलं जातं तुम्हाला. इथे एक एक्झाम्पल बघून, जसं आता एखादं सर्कल आहे समजून चला, आणि 4 गाड्या आहेत की ज्या त्या सर्कलला रोटेट करतायत. पण आता जर समजा एखाद्याला राईटला जायचंय पण एक गाडी बंद पडली. एक एक्झाम्पल सांगते की एक गाडी बंद पडली आणि ती काय करते, वाट बघते दुसरी गाडी पुढे गेली की मी पुढे जाईल. पण ती दुसरी गाडी पण बंद पडलेली. म्हणजे काय झालं की वन कार इज वेटिंग टू स्टार्ट द अनदर कार, बट द अनदर कार इज वेटिंग टू स्टार्ट द प्रिव्हियस कार. दोन्ही पण एकमेकांची वाट बघत बसले तर सगळेच बंद पडले. त्या केसमध्ये काय होणार आहे, डेडलॉक जनरेट होणार. एखाद्या चौकात तसं होऊ शकतं. ट्रॅफिक जॅम, इट इज एक्झाम्पल ऑफ डेडलॉक. सगळं हँग झालं, कोणीच पुढे जात नाही, अडकलंय है ना. हे ते रिअल टाइम एक्झाम्पल झालेलं आहे. मग आता आपण एक्झाम्पल बघूयात. समजा मी 2 स्ट्रिंग व्हेरिएबल घेते. S1 इज इक्वल टू हॅलो आणि S2 इज इक्वल टू हॅलो. किंवा इथं बाय करते. 2 वेगवेगळ्या स्ट्रिंग आहेत S1 S2 आणि 2 थ्रेड बनवणार आहे. पहिला थ्रेड बनवते, अनोनिमसनी बनवतीये. अनोनिमस शिकलो की मगाशी. थ्रेड T1 इज इक्वल लॅमडानी, अनोनिमस नाही लॅमडानी बनवतो. थ्रेड T1 इज इक्वल टू न्यू थ्रेड, एरो ऑपरेटर. समजा आता हा पहिला थ्रेड आहे, थ्रेड T1 इज इक्वल टू न्यू थ्रेड. त्यांनी आहे ना S1 ला लॉक केलं, त्यांनी S1 वरती लॉक टाकला, सिंक्रोनाइज S1. म्हणजे आता S1 ला कुणी S1 ला काय झालं, त्यांनी लॉक केलं. मग इथं मी सिस आउट करते, सिस आउट T1 हॅज लॉक S1. ठीक आहे. T1 हॅज लॉक S1. T1 ने S1 ला लॉक केलं आणि आता तो सिंक्रोनाइज त्या दुसऱ्याला लॉक करायचा प्रयत्न करते, सिंक्रोनाइज S2. दुसऱ्याला लॉक करायचा प्रयत्न करतोय. मग इथं मी मेसेज देते T1 हॅज लॉक S2. S2. तो सिंक्रोनाइज S1 केलं तर S1 ऑब्जेक्ट इथं सिंक्रोनाइज झाला, म्हणजे लॉक झाला. T1 ने त्याला लॉक केलं. आणि समजा इथं 1 सेकंदाचा पॉज घेऊयात आपण. थ्रेड डॉट स्लीप 1000. त्याला ट्राय कॅच लागेल ना. ठीक आहे, तो 1 सेकंद झोपेल आणि 1 सेकंदाने S2 ला लॉक करायला प्रयत्न कर. हा T1 थ्रेड झाला. सेम असाच आता मी T2 थ्रेड बनवणार. थ्रेड T2 इज इक्वल टू न्यू थ्रेड आणि हा सुरुवातीला S2 ला लॉक करतोय. सिंक्रोनाइज करण्याला करतो S2 ला. मी इथं म्हणते T2 हॅज लॉक S2. T2 ने कुणाला लॉक केलं, S2 ला लॉक केलं. आणि आता तो पण 1 सेकंद झोपला आणि 1 सेकंदानंतर तो S1 ला लॉक करायला लागलाय. इथे म्हणते T2 हॅज लॉक S1. आणि इथे मी म्हणते T1 डॉट स्टार्ट. T2 डॉट स्टार्ट.
T1 डॉट स्टार्ट कॉल केलं की एक्झिक्युशन जाणार इथं. T1 नी S1 ला लॉक केलं आणि इथं मेसेज येणार T1 हॅज लॉक S1 आणि तो 1 सेकंद झोपणार. तोपर्यंत T2 एक्झिक्युशन चालू करणार आणि T2 इकडे येणार आणि तो S2 ला लॉक करणार. म्हणजे S1 ला कोणी लॉक केलंय? S1 ला T1 नी लॉक केलंय आणि S2 ला T2 नी लॉक केलं. दोन्ही लॉक केले. आता S1 1 सेकंदाने जागा होईल आणि तो S2 ला लॉक मागायला लागला, पण S2 ऑलरेडी लॉक आहे. म्हणजे याचा अर्थ T1 वेटिंगला गेला. वेटिंग लागला. द T1 इज वेटिंग फॉर S2 की तो वाट बघतोय की S2 कधी रिकामा होईल तेव्हा मी घेईन. पण वेटिंगला गेला T1, त्याला नाही मिळणार S2 कारण S2 ऑलरेडी लॉक आहे. ठीक आहे, तो वेटिंगला गेला. त्याच्यात होणार नाही. दोन्ही थ्रेड इथं वेटिंगला गेलेले आहेत. इथं पहिल्यांदा T1 नी S1 ला लॉक केलेलं आहे आणि 1 सेकंद झोपला. तोपर्यंत T2 नी S2 ला लॉक केले, तो 1 सेकंद झोपला. मग जो T1 आहे तो जेव्हा 1 सेकंदाने येईल तेव्हा S2 ला लॉक करायचा प्रयत्न करेल, पण ऑलरेडी S2 T2 नी लॉक केलेला आहे, त्यामुळे T1 वेटिंगला गेला. आणि जेव्हा T2 S1 ला लॉक करायला जाईल तेव्हा S1 ऑलरेडी लॉक आहे, त्यामुळे T2 पण वेटिंगला गेला. बोथ आर इन वेटिंग फेज, सो नो थ्रेड प्रोसीड्स अँड डेडलॉक ऑकर्स. सो मी रन करते. आता तुम्ही जर बघितलं तर ह्याचं एक्झिक्युशन हँग झालंय बघा. T1 हॅज लॉक S1, T2 हॅज लॉक S2. थांबलं एक्झिक्युशन, हँग झालं, पण लूप नाहीये कुठेही, पण एक्झिक्युशन हँग झालं कारण दोन्ही थ्रेडचं एक्झिक्युशन दोन्ही वेटिंगला गेले, कोणच थांबणार नाही. असं थांबावं लागेल. कळालं? सो दॅट इज डेडलॉक. So that is all about the multi-threading.